ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस अक्षरशः आम्ही रडायचो. आणि जवळजवळ माझा या 2 वर्षात 65 ते 70 लाखाचा लॉस झाला. काय बोलताय? फर्स्ट टाइमचं 3,000 प्रॉफिट म्हणजे एकदम आम्ही हॅपी झालो. हा. 3,000 म्हणजे जॉब सोडायचा आपल्याला. हां. लालच वाढत गेली. मग जास्त अमाऊंटमधून करायला लागलो. 1 लाख 2 लाख. बापरे. मग सुरुवातीला 1 लाख पूर्ण माझी लॉस झाली. तर 1 लाख तर मी घरी सांगू शकत नाही, मोठी अमाऊंट वाटायची. 1 लाख लॉस झाला. हो. आता फक्त जो लॉस झाला तोच रिकवर करायचा आणि गप शांत बसायचा. त्यासाठी माझ्याकडे 5 लाख रुपये सेव्हिंग होती. अच्छा. बॉन्ड म्हणजे मिसेसच्या नावाने होता. तो ब्रेक केला. 5 लाखावरती 1 लाख रुपये कव्हर करायच्या नादात पूर्ण 5 लाख पण माझे लॉस झाले ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. हा मार्केट लॉस कव्हर करण्यासाठी तर मी पर्सनल लोन काढलं. एका दिवसचा हायेस्ट लॉस माझा 5.5 लाख रुपयाचा होता. वडिलांनी 5 लाख रुपये दिले. म्हटलं आता 4 लाखाचं करायचं काय. परत ती चुकी. वडिलांनी दिलेले 5 लाख पण मी पूर्ण संपवून टाकले. मी जे क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन काढलेले होते ते एकदम माझ्या फॅमिली मेंबरला, कॉन्टॅक्ट लिस्टला पूर्ण गावभर कॉल करू लागले. आणि तिथून सर्वात मोठी हॅरसमेंट चालू झाली. लोक म्हणाले, भागवतचा नंबर आहे का तुझ्याकडे? पोराला विचारले. तो म्हणता हो, डिलीट कर. वडील म्हणले, आता तुला परत एकदा लास्टचं विचारतो, तुझं जे काय असेल ते क्लिअर कट सांग, आपण एका झटक्यात शेती विकून क्लिअर करून टाकू. तर मग लोक पण टोमणे मारायचे, शेती विकली वाटते. परत मी तो मार्केटलाच लावला शेतीचा पैसा. 15 दिवसात शेतीचे पैसे पूर्ण झिरो झाले. वडिलांचा फोन यायचा, बाबू पैसे भरलेत का? म्हणलं हो बाबा पैसे भरले. वडील माझे साधी होते, त्यांना काही माहिती नव्हतं. मग वडील विचारायचे की मग स्टॉक मार्केटमध्ये खरंच लॉस होत असतो का एवढा? ते लोक सांगायचे, नाही काका, स्टॉक मार्केटमध्ये तर पैसे जातच नाही हो. 1000-2000च्या वर स्टॉक मार्केटमध्ये पैसे जात नाही. त्याला आहे ना दुसरा नाद लागला असेल काहीतरी. मग वडील म्हणले, तू आता काहीच नको करू. लई माझं नाव खराब केलं, हे झालं ते झालं. 3 वर्ष यामध्ये गेल्यानंतर वडील खूप फ्रस्ट्रेशनमध्ये गेले. थोडे आमचे वादावादी झाली. आणि मग वडील म्हणले, काय तुला करायचं कर, पुन्हा मी आयुष्यात तुला बोलणार नाही, तुला फोन करणार नाही, काहीच नाही. मग मी म्हटलं मी चाललो. मग मी गाडी घेऊन त्याच दिवशी ताईच्या इथं गेलो. ताईच्या इथं गेल्यानंतर मला चुलत भावाचा कॉल आला. ताबडतोब घरी ये म्हटलं, अर्जंट काम आहे. मला वाटलं काहीतरी असेल. मला वाटलं कुठे भांडणं वगैरे झाले असतील. मी ताबडतोब गेलो. नंतर माहीत झालं वडिलांनी शेतात सुसाईड केलं. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चांगल्या काळात तर कुणीही साथ देतं, पण खरा माणूस तेव्हाच कळतो ज्यावेळेस आपण वाईट काळात असतो. असाच काही अनुभव घेऊन येत आहेत आपले आजचे नवीन पाहुणे. तर चला आता भेटूयात आपण त्यांच्याशी. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा आपल्या सामान्य माणसाचा चॅनल आहे. हा तुमच्यासाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठी चॅनल आहे. तर चला भेटूयात आपल्याच्या नवीन पाहुण्यांना. सर नमस्कार. नमस्कार. कशा आहात? एकदम मजेत. वा. काय नाव आपलं सर? आणि राहायला कुठे आहेत सर आपण? बुलढाणा. बुलढाणा. हो. बरं. आणि काय करता आपण? मी जॉब करतो. जॉब करताय? हो. अच्छा. तर काय अनुभव आहेत दादा जे शेअर करायचे आहेत? अनुभव म्हणजे मला तुम्हाला हेच अनुभव शेअर करायचे तुमच्या चॅनलवरती. म्हणजे पहिले मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो की म्हणजे जे पडत्या काळात ज्याला कोणी बोलत पण नाही त्याला तुम्ही स्टेजवर आमंत्रित करता, बोलवता, स्टेज तुम्ही त्याला बोलायला देता. बरोबर. तर मला हाच अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे की म्हणजे खिस्सा रिकामा असताना जगाच्या युनिव्हर्सिटीमधला जो अभ्यास आहे आणि खिस्सा भरलेला असताना जगाच्या युनिव्हर्सिटीमध्ये काय अभ्यास येतो आपल्याला, बरोबर, हेच मला तुम्हाला शेअर करायचं आहे. म्हणजे खिस्सा भरलेला असताना समाज तुमच्यासोबत कसा वागतो आणि खिस्सा रिकामा असताना कसा वागतो, बरोबर, हेच माझे अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे. आता त्यासाठीच मी आलो होते. नाही नक्कीच. तर कसे अनुभव घडत गेले दादा? ॲक्च्युली म्हणजे फर्स्ट सुरुवात माझी इथून झाली. 2017ला मी जॉबला लागलो. करिअर माझं जॉबचं स्टार्ट झालं. बरं. त्याच्यानंतर 2017मध्ये मी पुण्याला शिफ्ट झालो जॉबमध्ये. आधी म्हणजे पैसा होता, इज्जत होती, सर्व काही ठीक होता. बरं. पैसा, इज्जत सर्व काही ठीक असल्यामुळं काय लोक पण, नातेवाईक, भाऊ वगैरे सर्व व्यवस्थित बोलायचे. म्हणजे सगळं म्हणजे इवन गावातले लोक, नातेवाईकामधले लोक त्यांच्या मुलांसाठी मला फोन करायचे की बाबा याला कुठंतरी जॉब बघ, याच्यासाठी कुठंतरी चांगलं काम बघ. त्यांच्या मुलांना सांगायचे की त्या भागवतकडे बघ, त्याच्याकडे बघून काहीतरी शिक. म्हणजे असा अनुभव 2023 पर्यंत होता. बर. म्हणजे लोक गोड बोलायचे, चांगलं बोलायचे, भागवत खूप चांगला मुलगा आहे. एकदम म्हणजे परिस्थिती चांगली असली की सर्व चांगले बोलतात. बरोबर आहे. बरोबर. त्यानंतर 2023 समथिंग, हो 2023च्याच एक अंदाज पकडूयात आपण. त्यानंतर मी स्टॉक मार्केटमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायला लागलो. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना
मग ऑप्शनमध्ये असतो, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये मी ऑप्शन करायला लागलो. बरं. तो ऑप्शन मार्केटमध्ये माझा भरपूर लॉस झाला, बरं. म्हणजे माझ्या बजेटच्या बाहेर. म्हणजे अच्छा. त्यावेळेस मला 35,000-40,000 सॅलरी यायची समथिंग, बरं. 35,000-40,000 पगार यायचा. हं, हं. आणि जवळजवळ माझा या 2 वर्षात, हं, 2-2.5 वर्षात 65 ते 70 लाखाचा लॉस झाला. काय बोलताय? म्हणजे बापरे! एकदम तो की मी भरूनच काढू शकत नव्हतो. ओह माय गॉड! ठीक आहे. तरी मी तो काळ स्ट्रगल केला. मग काय, आता तो 10-20 जे काय असेल, स्टार्टिंगला सुरुवातीचा जो लॉस झाला, हं, हं. आता लॉस होण्याची कारणं मी ते पण सांगतो. म्हणजे काय, आता जे नवीन ऑप्शन ट्रेडर आहे त्यांनी पण लॉस कशात नाही करू, मी ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे काय, माझा जो अनुभव तो शेअर करतो. हं, हं. स्टार्टिंगला माझा 10 लाखाचा लॉस झालेला होता. अच्छा. मला एक सांगा, तुम्ही सुरुवातीला त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये पडले कसे काय? आणि एवढे पैसे तुम्ही कसे काय गुंतवत गेले? मला पगार होता 30,000, बरं. 30-35 समजा XYZ. हो, ठीक आहे. हो. त्या टायमाला एक माझा मित्र होता हं. प्रधान म्हणून. बरं. ठीक आहे. तर त्याचा लोनचा अकाउंट होता. बरं. मला स्टार्टिंगला स्टॉक मार्केट काहीच माहितीच नव्हतं. अच्छा. त्याने रेफर अँड अर्नचं असतं, ₹400 रेफर अँड अर्नचे भेटतात. मला रेफर केलं. तो स्टॉकमध्ये करायचा, म्हणजे थोडंफार. हं. नंतर मग त्याने एक दिवस ऑप्शनमध्ये, त्याला ऑप्शनमधला सी, म्हणजे कॉल आणि पुट 2 ऑप्शन असतात. बरं. सी आणि पी हे बरं. पण कळत नव्हतं. त्याने प्रॉफिट केला. दिवसाला ₹3,000 प्रॉफिट आला. फर्स्ट टाईमचा 3,000 प्रॉफिट, म्हणजे एकदम आम्ही हॅपी झालो. म्हणलं हां. 3,000 म्हणजे जॉब सोडायचा आपल्याला. हां. अच्छा. दिवसाचे 3,000 आले, 3 तर 90,000 येतात. बरोबर. हां. बरं, मग कशाला जॉब करायचा? म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन काय माहितीच नव्हतं. फक्त म्हणजे मार्केटमधला लॉस आम्ही बघितला नाही, आमची नाण्याची एक बाजू बघितली, आम्ही फक्त प्रॉफिट बघितला. अच्छा. बरोबर. लॉस असतो काय तुम्हाला माहितच नव्हतं? माहितीच नाही. आम्हाला वाटलं बाय केलं, सेल केलं म्हणजे प्रॉफिट आला बरं. स्टार्टिंगला. हं, हं. मग सुरुवात केली. माझ्याकडे एक 50,000चा बॉन्ड FD होती, बरं. फिक्स डिपॉझिट होती. मग मी ती ब्रेक केली. अच्छा. म्हटलं 50,000ला आपल्याला वर्षाला 7% बॉन्डला मिळतात, बरं. FDला. हं. आपण 10% इथं एका दिवसालाच काढतो, 10% रिटर्न. हं, हं. बरोबर आहे. हं, हं. मग मी ती FD ब्रेक केली. सुरुवात तिथून झाली. 50,000पासून मी सुरुवात केली. 50,000 त्याला मी ॲड केले. सुरुवातीला 50,000, 5,000, 10,000 चांगला प्रॉफिट यायचा. पण तो अंदाजे, विदाऊट स्टडी. बरं. म्हणजे तुक्का लागला म्हणायला काय हरकत नाही. हं, हं, हं. सुरुवातीला तुक्के लागले, प्रॉफिट झाला. हं, हं. त्याच्यानंतर जसं ॲड करत गेलो, लालच वाढत गेली. मग जास्त अमाऊंटमधून करायला लागलो. 1 लाख, 2 लाख. आणि त्याच्यानंतर म्हणजे सुरुवात अशी झाली, ₹1,00,000 जर मी ॲड केले, हं. तर मी 1,00,000चं सुद्धा बाईंग करायचो. बरं. म्हणजे 1,00,000 पूर्णच्या पूर्ण बाईंग करायचो विदाऊट स्टॉप लॉस. बापरे! मग सुरुवातीला 1,00,000 पूर्ण माझे लॉस झाले. अच्छा. आणि हे पैसे तुम्ही आणायचे कुठून मग? हे सुरुवातीचे 1,00,000 होते. 50,000चा बॉन्ड होता. बाकी सॅलरीमधून सेव्हिंग अकाउंटची मी पूर्ण ॲड अच्छा. केले. म्हणजे सुरुवातीला जे तुमच्या जवळचे पैसे होते तेच तुम्ही खर्च पूर्ण केले. सॅलरीमध्ये ॲड केले. बरं. तिथून मग आता हे जे तुम्ही ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले, हां. तर मग हे तुमच्या जवळचे सगळे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले की कसं होतं? हो. सुरुवातीला म्हणजे जवळ-जवळ 20 ते 25 लाखापर्यंत माझ्या जवळचेच होते बरं. स्टार्टिंगला. म्हणजे मला सुरुवातीला सेव्हिंगचा एवढा इंटरेस्ट होता. हं, हं, हं. म्हणजे मला सुरुवातीला 14,700 पगार होता बरं. 2017 मध्ये. बापरे! त्यावेळेस मी ₹10,000 दर महिन्याला घरी पाठवायचो. अच्छा. म्हणजे पुण्यात खर्च पाणी पूर्ण हं, जाता. हं. ठीक आहे. दर महिन्याला माझी सेव्हिंग असायची. त्याच्यानंतर म्हणजे पेमेंट, सॅलरी वाढत गेली. त्याच्यानंतर सेव्हिंग करायचो मी हं, हं. कंटिन्यू. दर महिन्याला माझी 22-25 हजाराची RD असायची, रिकरिंग डिपॉझिट वगैरे, म्हणजे सेव्हिंग असायची बरं. त्यावेळेस. तर 20 ते 25 लाखापर्यंत माझ्या जवळची सेव्हिंग होती सुरुवातीला. बरं. त्याच्यानंतर पण आता लॉसची सुरुवात अशी झाली, हं. 1,00,000 स्टार्टिंगला सुरुवातीला लॉस झाला. आता बरं. पण 1,00,000 लॉस झाला. मी ₹10,000 हिशोब मांडून ठेवायचो. हं. म्हणजे मी दूध पॉकेट जरी घरी घेऊन गेलो तरी तो माझ्याकडं नोट असायचा की बाबा मी आज ₹30 दूध पॉकेट घेतलं, अच्छा. ₹20 नाश्ता केला, XYZ. जो काय आज खर्च माझ्याकडे टोटल डेली डायरीत असायचा. बरं. तर 1,00,000 तर मी घरी सांगू शकत नाही, मोठी अमाऊंट वाटायची. 1,00,000 लॉस झाला. हो. तर तो म्हणजे मी जो घाबरलोय, म्हणजे जे घरी नाही सांगायला पाहिजे होतं, म्हणजे सांगायला पाहिजे होतं ते मी नाही सांगितलं. आणि तिथून मग लॉसची सुरुवात झाली. बरं. 1,00,000 मोठी अमाऊंट, मी घाबरायचो घरच्यांना. घरी वडिलांना सांगायचं कसं? ₹1,00,000 जर गेले म्हटले तर मग प्रॉब्लेम होईल. हो. ठीक आहे. तर मग ते कव्हर करायच्या नादात मी माझे काही पॉलिसीज होत्या त्या ब्रेक केल्या. आणि सर्वात मोठा लॉस असा होत गेला, आता फक्त जो लॉस झाला तोच रिकव्हर करायचा आणि गप्प शांत बसायचा. अच्छा. जे काही ₹1,00,000 बस गेलेले आहेत ते. ₹1,00,000 गेले, तो आपला लॉस रिकव्हर करायचा आणि बस मार्केट बंद. हं. त्यासाठी माझ्याकडे ₹5,00,000 सेव्हिंग होती, अच्छा. बॉन्ड. तो एक ब्रेक केला मी, म्हणजे मिसेसच्या नावाने होता.
तो ब्रेक केला. 5 लाख आज म्हटलं 5 लाखावर 1 लाख आपल्याला कव्हर करणं काही जास्त नाही, 10-12 दिवसात कव्हर होऊन जाते. तर ते 5 लाखावरती 1 लाख रुपये कव्हर करायच्या नादानादात पूर्ण 5 लाख पण माझे लॉस झाले ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. बापरे. टोटल लॉस झाला आता 6 लाखाचा. अच्छा. आता 6 लाखाचा म्हणजे खूप मोठा लॉस झाला, जे की माझं पॅकेज पण नव्हतं वर्षाचं त्यावेळेला. बरोबर आहे. आणि सुरुवातीला म्हणजे 10-20 हजार रुपये इन्सेंटिव्ह जरी आला तर खूप मोठा वाटायचा, आणि इथं मी 6 लाख लॉस करून बसलो होतो ऑलरेडी. बापरे. ठीक आहे. आणि त्यावेळेस वडिलांचा मला गावावरून कॉल आला की बाजूची एक शेती आहे थोडीशी, त्यांना 3 लाख रुपये द्यायचे आहेत का. अच्छा. आता मी तर नाही म्हणू शकत नव्हतं, त्यांना माहिती होतं याच्याकडे पैसे आहेत ऑलरेडी, थोडे दिवस झाले जॉब करत होता. मग मी म्हटलं आहे. आता नाही तर म्हणू शकत नाही ना. मग म्हटलं आता जे सेव्हिंग आहे ते जर देऊन टाकले तर परत 6 लाखाचा आपला गॅप आहे, हा सांगायचा कसा. बरोबर. मग जी सेव्हिंग होती ती पण आपण परत मार्केटमध्ये टाकू, 6 लाख कव्हर करू. आणि असं मल्टिपल टाइम्स होत गेलं. अच्छा. आणि म्हणजे कुणी पण आता ऑप्शन ट्रेडिंग करत असेल त्याच्यासोबत हाच इन्सिडेंट घडतो. प्रॉफिटसाठी लॉस होत नाही माणूस, म्हणजे प्रॉफिट जर होत गेला तुम्ही प्रॉफिटसाठी लॉस नाही जात, पण तुम्ही लॉस कव्हर करायच्या नादात जास्त लॉस होता. तुमचा जर लॉस असेल तर तुम्ही तिथून ताबडतोब बाजूला झाला पाहिजे. बरोबर आहे. ऍक्च्युली काय करतो आपण की कुठंतरी बाहेर आपण ऑलरेडी आपण लॉस मध्ये असतो, मग आपल्याला असं वाटतं की बाबा नाही का आता बाहेरचं जर एखादं काम करायचंय तर आपण हेच पैसे आपल्याकडे जवळचे पैसे परत टाकून आपण करेक्ट प्रॉफिट घेऊ शकतो. हा आपल्याला असं वाटतं की आपण ते करू शकतो, किंवा आता लॉस झालंय तर आता प्रॉफिट होऊ शकतो. आणि विषय माणसाचा काय असतो की एक्झाम्पल आता मी तुम्हाला पैसे दिलेत, बरोबर आहे, तुम्ही माझे पैसे लॉस केलेत, एक एक्झाम्पल देऊ आपण. तर माझं काही माइंडमध्ये असतं की बाबा तुमच्यामुळे लॉस झाला ना माझा, तुमच्याकडनंच भरून काढायचा. ही माणसाची मेंटॅलिटी असते मार्केट सोबत. बरोबर. त्यामुळे सर्वात जास्त माझा मार्केटमध्ये लॉस झाला ना, मी मार्केटमधूनच भरून काढेन. याच्यामुळे सर्वात जास्त लॉस होतो. आणि सगळं म्हणजे 90% लोकांचा इथेच लॉस होतो की मी मार्केटमधूनच भरून काढेल. आपण म्हणजे दुसरा वेळ शोधत नाही. अच्छा. की माझा ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये लॉस झाला ना, ठीक आहे, तेवढा लॉस मी दुसरीकडनं कव्हर करेल. पण तो डिस्टर्बन्स वाढतो का त्याच्यामध्ये, म्हणजे मेंटली डिस्टर्ब होतो का माणूस खूप. ज्या माणसाला 10 रुपये लॉस करायची सवय नाही त्या माणसाने 5-5, 10-10 लाख जर लॉस झाला तेवढं डिस्टर्ब होणार, साहजिकच आहे. डिस्टर्ब होणारच. बरोबर आहे. आणि मेन म्हणजे बाबा तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये जर ऑलरेडी मार्केट कोणी करत असेल XYZ, किंवा त्याला मार्केट नॉलेज असेल की ते समजून घेऊ शकतात की बाबा मार्केटमध्ये लॉस झाला की ते सोडून दे, XYZ जे काय असेल ते, तर एक वेळ ठीक आहे. आमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये मार्केट म्हणजे माझे वडील आधीपासून सांगायचे, आता नाही येत. तर माझे वडील पण मार्केटमुळेच गेले, तुम्हाला सांगायचं म्हणजे मी तेच सांगेल. हो, पुढे. तर आमच्या घरामध्ये मार्केट म्हणजे वडील मला आधीपासून सांगायचे 10 रुपये कमवायचे, 5 रुपयेच कमव, पण मेहनतीचे कमवायचे. बरोबर. कारण आपल्यासारख्या गावाकडच्या लोकांना म्हणजे सामान्य घरातल्या माणसाला फक्त कष्टाशिवाय दुसरं काय पर्याय नाही. त्यांचं तेच म्हणणं होतं. तर मग तुम्ही पुढे वडिलांनी तुम्हाला फोन केला 3 लाखासाठी, म्हणजे तसंच मग तुम्ही असं करत करत वडिलांना पैसे दिले तुम्ही? नाही दिले. ते तुम्ही शेअर मार्केटमध्ये टाकून ते शेअर मार्केटमध्ये टाकले. परत पुढे भरपूर काही सेव्हिंग होती. म्हणजे मुलाच्या नावाने मी ICICI प्रुडेन्शियलचा एक बॉन्ड काढलेला होता, गिफ्ट प्लॅन म्हणून होता. तो 60,000 रुपये मी दरवर्षाला पे करायचो. तर तो पण मी ब्रेक केला. अरे बापरे. ठीक आहे. हा मार्केट लॉस कव्हर करण्यासाठी. ओव्हरऑल लॉस होत गेला, म्हणजे पूर्ण सेव्हिंग संपली 20 लाखापर्यंत. अच्छा. 15-20 लाख माझी सेव्हिंग होती, ती पूर्ण संपली. मग आता पूर्ण सेव्हिंग झाली म्हणजे मी एकदम पॅनिक झालो आणि एकदम टेन्शनमध्ये. म्हणजे फ्रस्ट्रेशन खूप. तर काय टेन्शनमध्ये आल्यामुळं आता काय करायचं, आता एवढे 20 लाख तर डुबू द्यायचे नाही. बरोबर. ठीक आहे. शेवटचा लॉस जो काय असेल, शेवटचा लॉस समजा 5 लाख असेल, आता शेवटचे 10 लाख टाकायचे. पण आता मार्गच नाही, 10 लाख आहेच कुठे आपल्याकडं, नाहीच आहे. तर मी पर्सनल लोन काढलं. सुरुवात तिथं झाली. सर्वात मोठी म्हणजे फसगत. माणूस ज्या चक्रव्यूहात अडकतो ती सुरुवातीतून होती की तुम्ही लोन काढून, क्रेडिट कार्ड काढून, कोणाकडनं व्याजाने घेऊन मार्केटमध्ये पैसे लावले म्हणजे तुम्ही संपले. म्हणजे समजून जायचं संपले. म्हणजे आपल्या अपयशाची पायरी पहिली पायरी आपणच हाताने ओढून घेतो. की मी तेच, कुणी जर मार्केट करत असेल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहे, तर तुमच्याकडे जर 1 लाखाचं इन्कम असेल तर तुम्ही 10,000 करू शकता.
बरोबर. बरोबर आहे. पण लोन काढून, क्रेडिट कार्ड काढून, कोणाकडून उसने घेऊन मार्केटमध्ये अजिबात म्हणजे करूच नाही. हां. पण त्यावेळेस तुमच्याकडून ते झालं. झालं माझ्याकडनं. आणि माझ्याकडनंच नाही झालं, आमचा 6-7 लोकांचा ग्रुप होता. बरं. सर्वांची परिस्थिती आमची अरे बापरे. सेम झाली. हां. यांनी काढलं याला, आणि आम्हाला काय पर्सनल लोन, आमचं सिबिल एकदम प्रॉम्प्ट होतं, सिबिल चांगला होता, सर्व इन्कम चांगलं होतं, त्याच्यामुळं 5-10 लाख रुपये लगेच लोन मिळायचं. अच्छा. अनसेक्युअर लोन. पर्सनल लोन ताबडतोब मिळायचं, इन्स्टंट डिस्बर्समेंट. बरं. पर्सनल लोन मिळालं, पूर्णच्या पूर्ण पर्सनल लोन टाकला आम्ही डीमॅट अकाउंटला. डीमॅट अकाउंटला टाकलं, तिथून सुरुवात झाली. मग आपला लॉस विषय काय होतो, तुमचा लॉस जेवढा जास्त परत तुम्ही तेवढाच जास्त लॉस करणार. अच्छा. कारण आता काय, माझा 20 लाख लॉस होता. बरं. तर आता मार्केटमधून प्रॉफिट काढायची अपेक्षा माझी जास्त वाढणार, की 20 लाख आपल्याला मार्केटमधून कव्हर करायचे. आपले 6 महिन्यात जर मार्केटने 20 लाख रुपये घातले, तर कमीत कमी आपल्याला 1 वर्षात तरी मार्केटकडून 20 लाख आले पाहिजे, ही माझी अपेक्षा होती. बरोबर आहे. त्यामुळे मी ओव्हर ट्रेडिंग करत गेलो. अच्छा. पण त्यावेळेस तुम्हाला मार्केटचा अभ्यास होता का? नाही. सगळ्यात मोठी चूक म्हणजे मार्केटमध्ये आपण न अभ्यास करता एंट्री घेतो. अच्छा. आणि रिस्क मॅनेजमेंट अजिबात नाही. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे 20 लाख रुपये मी लावले, एक्झाम्पल देतो तुम्हाला, एवढे 20 लाख रुपये लावले, तर 20 लाखावर मी किती 10%, 2%, 1% जे XYZ तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार तुम्ही रिस्क किती घेऊ शकता, बरोबर. याचा अभ्यासच मी कधी केला नाही. मी विदाऊट स्टॉप, म्हणजे मी 7 लाख रुपये लोन काढलं होतं एका कंपनीचं XYZ. बरं. तर ते 7 लाख रुपये जसे मी डीमॅटला ॲड केले, तर पूर्णच्या पूर्ण 100% अमाऊंटचा मी बाय केला, म्हणजे ते पण ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी आणि विदाऊट स्टॉप लॉस. अच्छा. म्हणजे विदाऊट स्टॉप लॉस पूर्ण अमाऊंटचा जर ट्रेड घे ना, म्हणजे तो डायरेक्ट एक तर झिरो होईल, नाही तर वरती गेला तर प्रॉफिट होईल. 7 लाखाचे 70 लाख पण होतील, पण गॅरंटी काय, झिरो गॅरंटी. म्हणजे त्याचा पुढचा पाठीमागचा काहीच अभ्यास नाही. दिसला मार्केट वर चाललं, बाय केला, म्हणजे झिरो अभ्यास, झिरो. म्हणजे ग्रीन दिसतंय म्हणजे घ्या, ग्रीन दिसतंय घ्या, लाल दिसतंय विका. बस. आणि अशाच याच्यात, आणि सगळे तसेच करतात जे लॉस झालेत ना, अरे मार्केट वर चाललं, ग्रीन दिसतंय घे, रेड दिसतंय विक. बरोबर. पण आपल्या म्हणजे मी तर म्हणेल मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन पण असतं. बरं. ठीक आहे. आणि त्या ट्रॅपमध्ये आपण फसून जातो. बरोबर. आपण ग्रीन दिसतोय वरती, पूर्ण 7 लाखाची मी बाईंग केली, सपक्यात खाली आलं मार्केट, डायरेक्ट झिरो. पण तुम्ही तर ऑप्शन मध्ये करत होता, इंट्राडे करत असता तर आपण समजू शकत होतो, पण ऑप्शन मध्ये नाही. म्हणजे आता सेबीचं पण हे आलंय, तुम्ही कुठलं डेमॅट अकाउंट ओपन केलं असेल तर सेबी पण सांगते 95% लोक लॉसमध्ये आहेत. 95%, ते पण ट्रेडर. आम्ही तर बिगनर होतो, म्हणजे आमच्याकडं काही नॉलेजच नव्हतं मार्केटचं. आम्हाला फक्त सट्टा खेळल्यासारखं आम्ही खेळलं मार्केट. अच्छा. एकदम जुगार, म्हणजे अंदाधुंद. बस एकदम जुगार. म्हणजे लॉटरी कशी, एकदम पैसे टाकले तर आले तर आले, गेले तर गेले. म्हणजे फक्त आत्मविश्वास होता की नाही भाई, आता मी 20 लाख टाकले, ह्याचं काही ना काहीतरी 100% येणार. म्हणजे ते म्हणतात ना, एक अंधविश्वास म्हणायला काय हरकत नाही, किंवा फक्त आता टाकू, यावेळेस 100% लागणार, 100% लागणार. आणि ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस अक्षरशः आम्ही रडायचो. बापरे. म्हणजे आम्ही 3-4 जण होतो. एका दिवसाचा हायेस्ट लॉस माझा 5.5 लाख रुपयाचा होता. बापरे. एका दिवसाचा 5.5 लाख रुपये दिवसाचा लॉस होता. तर 5.5 लाख रुपये दिवसाचा लॉस म्हणजे एकदम मी खूप पॅनिक झालो, अक्षरशः रडायचो. मग सुरुवातीतून झाली. मग आता पर्सनल लोन काढलं, क्रेडिट कार्ड काढले, भरपूर क्रेडिट कार्ड काढले. आणि सिबिल चांगला होता, क्रेडिट कार्ड यूज करायचो. क्रेडिट कार्डवाल्यांनी लिमिट पण खूप दिली, 1 लाख 2 लाख सगळ्यांची, 4-5 बँक क्रेडिट कार्ड होते. सगळ्यांचे वापरून मग म्हटलं आता वन टाइमच टाकायचे सगळे. अच्छा. वन टाइम टाकायचे. पण त्यावेळेस असं एखादं सजेशन नाही भेटलं की तो अभ्यास कर, किंवा तुझा जो पोर्टफोलिओ आहे, तुझी जी अमाऊंट आहे ती डायव्हर्सिफिकेशन कर. काही स्टॉक घे, काही म्युच्युअल फंड घे, काही ऑप्शनमध्ये 10% अमाऊंट ठेव, सेलिंग कर. हे असं काहीच नाही मिळालं, मार्गदर्शनच नाही मिळालं. म्हणजे हा पोर्टफोलिओ नॉट ओनली की तुम्ही फक्त बाय आणि सेल करताय, तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळे शेअर्स घेऊन ठेवायचे, तर मग तुमचा पोर्टफोलिओ बनू शकतो. बरोबर. इन्व्हेस्टमेंट संदर्भात भरपूर मल्टिपल ऑप्शन आहेत. बरं.
PMSI ते आपल्याला आत्ता माहिती, ज्यानंतर आपण अभ्यास केला तेव्हा आपल्याला माहिती पळल्यानंतर कळालं. बरोबर. हम्म. पण आधी जे बिगनर असतात हम्म. त्यांना फक्त ऑप्शन ट्रेडिंग माहिती असते. अच्छा. बस ओनली सट्टा, ओनली सट्टा. बस बाय करायचं सेल करायचं. लाल आणि हिरवा दोनच कलर कळतात त्यांना. अच्छा. प्रॉफिट झाला तर हिरवा, लॉस झाला तर लाल. लाल. म्हणजे बापरे. अक्षरशः कोटक न्यूज मी अकाउंट वापरायचो. हम्म. कोटक ट्रेडर, बर. ठीक आहे. कोटक न्यूजचं अकाउंट वापरायचो. झिरो ब्रोकरेज होतं. बर. झिरो ब्रोकरेज असून माझं एका दिवशी 12,500 रुपये अकाउंट मायनसमध्ये गेलं होतं. म्हणजे पूर्ण मी एवढे ट्रेड घ्यायचो, फक्त STT आणि GST 12,500 रुपये लागली होती. म्हणजे एवढे ट्रेड मारायचो मी बाप. एका दिवसाची. STT 12,500 रुपये. ओ माय गॉड. एवढे ट्रेड मारायचो. म्हणजे काहीच लॉजिक नाही त्या ट्रेडला. अच्छा. असे त्याच्यामुळं खूप लॉस गेलो. बरं, मग पुढे कसं कसं गोष्टी घडत गेल्या? हा लॉस कव्हर करायचा तोपर्यंत घरच्यांना माहिती नव्हतं. बरं. मग आता पूर्ण मार्ग संपले. EMI तोंडावर आली होती. EMI भरायला आता पैसेच नव्हते राहिले. सॅलरी ती 30-35 हजार, त्यातला हिशोब आपल्या घर खर्च आणि हे सर्व द्यावं लागतं. बरोबर. एक दिवस घरी आलो, रात्री विचार केला, म्हटलं आता करायचं बी काय. मग म्हटलं सुसाईड शिवाय काहीच ऑप्शन नाही जे आहे ते. ओ माय गॉड. म्हणजे मी 3 वेळेस सुसाईड अटेम्प्ट केले. शिट. 3 वेळेस. पण मला फक्त याच्यातून एवढं सांगणं आहे की हा सुसाईड पर्याय नसू शकतो. म्हणजे बुवा तुम्हाला हे बघा, तुम्ही तुमचा जो कठीण काळ आहे त्याच्यात जर स्टेबल राहिले तर 100% सक्सेस आहे. पण ते सक्सेस बघेपर्यंत तुम्ही स्टेबल राहणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तुमची जीत होणार आहे. बरोबर. पण तोपर्यंत तुम्ही असायला पाहिजे ना. बरोबर. माझ्याकडे मरणाला भरपूर म्हणजे पर्याय होते की मी सुसाईड केलं असतं. लोकांना माहिती होतं की याच्यावर कर्ज झालं म्हणून याने सुसाईड केलं, याचं नाव बदनाम झालं म्हणून सुसाईड केलं. भरपूर कारणं होती माझ्या, कारण सुसाईड करायला भरपूर होते. पण तो मार्ग नाही आहे. बरोबर. भरपूर वेळेस मी पण 3 वेळेस अटेम्प्ट केले, पण परत रिटर्न विचार आले, परत बॅक टू पॅव्हेलियन. बरोबर. तर एक दिवस घरी गेलो संध्याकाळच्या बरी. छोटा मुलगा होता माझा, 1 वर्षच झाला होता. बरं. म्हणजे त्याच्या जन्मानंतर मी मार्केटला, म्हणजे मुलगा झाला की माणसाच्या अपेक्षा वाढतात की त्या कमाई करून ठेवा, असं म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. तर जास्त कमाईच्या नादात असं फसत गेलो. मग घरी गेलो, म्हटलं आता काय राहून. मग घरी गेलो, बॅग वगैरे ठेवली, जेवण केलं, पार्किंगला आलो, गाडी तशीच ठेवून दिली. पुणे स्टेशनला गेलो. पुणे स्टेशनवरून म्हटलं आता जिथे ट्रेन जाईन तिथे आपण निघून जायचं. बरं. कॉन्टॅक्ट बंद. मग मोबाईल, म्हणजे खिशात पैसे वगैरे काहीच नव्हते. मोबाईल स्विच ऑफ पडला. रेल्वे स्टेशनवरती रात्रभर झोपलो. तिथून ट्रेन पकडली. कुठली ट्रेन होती माहिती नाही. ट्रेनमध्ये बसलो. तळेगाव, तिकडे आपलं तळेगाव दाभाडे. बरं. त्या रेल्वे स्टेशनवर एक दिवस झोपलो. बापरे. मग मिसेसनी वडिलांना फोन केला की हे रात्रभर झाले, घरी नाही आलेत. अच्छा. मग वडील सकाळी बसनी, वडिलांच्या मोबाईलमध्ये रिचार्ज पण नव्हतं. तर माझे मित्र आहे अमोल मोरे म्हणून, त्यांनी रिचार्ज मारून दिलं त्याच्या मोबाईलमध्ये. मग ते सकाळीच बसनी पुण्याला आले. पुण्याला बसनी आले, माझा मोबाईल स्विच ऑफ होता. मग तिसऱ्या दिवशी मी मोबाईल सुरू केला. मोबाईल सुरू केल्यानंतर वडिलांचा फोन आला की मी वाकडेवाडी बस स्टँडवरती आहे, पण मला घरी माहिती नाही तुझं, जाऊ कसं. म्हणजे ते आले होते घरीच, पण त्यांना वाटलं की असं सांगितल्यानंतर हा रिटर्न येईल. मग मी पण मित्राला 1-2 कॉल केले की वाकडेवाडी बस स्टँडला जाईन, वडिलांना घेऊन घरी जा. तर मित्र म्हणले नाही आम्ही काही जाणार नाही. म्हणजे त्यांना फक्त मला बोलवायचं होतं. अच्छा. म्हणजे वडील म्हणजे ह्याच्यामध्ये होते की बाबा हा टेन्शन मध्ये गेलाय किंवा काय, भीती वगैरे वाटली असेल त्यांना. बरोबर. पण तुमची मेंटल स्थिती काय होती त्यावेळेस? मेंटल स्थिती हेच होती की आता वडिलांना माहिती झालं तर काय म्हणतील. अच्छा. भीती वाटत होती. बरोबर. आता वडिलांनी तर म्हणजे या फेसमधून वडील कधीच गेले नव्हते. वडील मला रोज कॉल व्हायचा तर नेहमी सांगायचे पण आपलं जेवढा, म्हणजे काय म्हणतात, जेवढं हातरून आहे तेवढंच पाय पसरायचे. बरोबर. जास्तची अपेक्षा करायची ना, आपल्याला काय एकदम दिवसात श्रीमंत व्हायचं नाही. बरोबर. वडिलांचं हे म्हणणं होतं. आणि तीच चुकी माझ्याकडनं झाली होती. आणि ती चुकी मी रिटर्न करत गेलो अनलिमिटेड टाइम. बापरे. तीच चुकी कोणी करू नये मला हे म्हणायचंय. तर तिथं गेल्यानंतर वडिलांनी म्हणजे याला फोन कर, त्याला फोन कर.
तर मला बोलवून घेतलं की बाबा मी आकडेवाडीलाच आहे, मला काय सुचत नाही, मी इथंच बसतो म्हटले. मग आता वडिलांसाठी मला पण वाटलं की वडील तिथं बसलेत, थोडा मी आलो तिथे, वडिलांना घेऊन आले. वडील म्हटले जे काय असेल रीतसर सांग, काहीच प्रॉब्लेम नाही, घाबरू नको म्हटले. मग मला थोडा धीर वाटला. मग मी वडिलांना सांगितलं असं असं झालंय. म्हणजे मला थोडं सविस्तर सांगा ते की काय काय. मी वडिलांना सांगितलं. वडील म्हणले तुझं जे काय तू काय केलंय, काय झालंय, किती पैसे गेले ते क्लिअर कट सांग. म्हणजे मिसेसने सांगितलंच होतं त्यांचे पैसे लॉस झाले त्याच्यामुळे ते रागा निघून गेले घरातून. बरं, ठीक. मग मी वडिलांना सांगितलं असं असं स्टॉक मार्केट केलं आणि जवळची सेव्हिंग होती सर्व संपली. पर्सनल लोन भेटलं, एका बँकेने दिलं, ते काढलं, क्रेडिट कार्ड काढले, पूर्ण पैसे डुबले. पण डुबले म्हणून वडिलांना त्यावेळेस जर मी क्लिअर केलं असतं की बाबा पूर्ण आता हे पैसे रिटर्नच भेटत नाहीत, तर वडिलांनी त्यावेळेसच काय नाही काय केलं असतं. तर मी वडिलांना सांगितलं. आता वडिलांना एकदम कसं सांगणार की पूर्ण गेले म्हणून, म्हणजे त्यांना पण टेन्शन. मग मी माझी बाजू सावरण्यासाठी वडिलांना सांगितलं मी कुठले तर स्टॉक घेतलेले, ती कंपनी बुडाली, म्हणजे उडवडीचे उत्तर म्हणजे बाजू सावरण्याचे हे केलं की ते स्टॉक नंतर वाढतील, 4-5 वर्षानंतर पैसे भेटतील, 2-4 वर्षानंतर पैसे भेटतील. वडील म्हणले ठीक आहे ना, आत्ता तू जे पैसे हे आले ते 2-4 वर्षानंतर भेटणार ना तुला. बरोबर. म्हणलं हो भेटतील. मग ठीक आहे. मग आत्ता कोणाचे पैसे घेतलेले का तू? एखाद्या माणसाकडनं. मी म्हटलं माणसाकडनं कोणाच घेतलं नाही, बँकेकडनं घेतलेले. ठीक आहे. मग वडिलांकडनं 5 लाख, वडिलांनी एका ठिकाणाहून 5 लाख रुपये मला घेऊन दिले. आता 5 लाख आले, EMI थकलेले होते 2 EMI समजा, म्हणजे किती 18,36, 30-40 हजाराचं EMI. क्रेडिट कार्ड छोटं छोटं मिनिमम ड्यू पेड केलं तर लाख रुपयाचं ते. वडिलांनी 5 लाख रुपये दिले. म्हटलं आता 4 लाखाचं करायचं काय. बरं. परत तीच चुकी. ओ बापरे. ह्या चुकी काय सांगतो मी तुम्हाला. वडिलांनी एका ठिकाणून 5 लाख रुपये मला आणून दिले. म्हणजे वडिलांचं कसं होतं, वडिलांनी जर कुणाला पैसे मागितले कुणीच नाही म्हणत नव्हतं. बरं. ठीक आहे. वडिलांकडे असतील ते दिले असतील, पण वडिलांनी दुसऱ्याचं नाव सांगितलं असेल मे बी की बाबा हा त्या हिशोबाने तरी व्यवस्थित पैसे वापराल आणि रिटर्न कराल. अच्छा. म्हणजे वडिलांचा असा व्यवहार होता. तर वडिलांनी 5 लाख रुपये दिले. मी 2 EMI पेंडिंग होते ते पेड केले. बरं. राहिलं क्रेडिट कार्डचं. क्रेडिट कार्डचं असं आहे, एक वेळेस मी भरले तर परत लगेच यूज करायला मिळतात. अच्छा. क्रेडिट कार्डचं तो एक वीक पॉईंट म्हणजे काय, तुम्ही पैसे पेड केले लगेच ते तुम्हाला वापरायला मिळतात, परत काढणार. मग 4 लाख रुपये अमाऊंट मला परत रिटर्नच मिळाली एकदम वापरायला. बरं. मग आता 4 लाखाचं करायचं काय. वडिलांना तर 5 लाख लोन सांगितलं होतं, बरोबर. वडिलांना काय वाटलं की याने 7 लाख लोन काढलेलं आहे, हे याला पूर्ण पेड करायचं. अच्छा. बरोबर आहे. पण ते पूर्ण पेड न करता मला 2 EMI पेड करायचे होते. मग मी म्हटलं तर आता शांत डोक्यानं, आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ओव्हर ट्रेडिंग नाही करायची. अच्छा. आपण जे करतोय म्हणजे नॉलेज झिरो, अजून पण नॉलेज झिरोच. हा, नॉलेज झिरोच. आपण जे दिवसाला 20,000 काढायचा प्रयत्न करतो, आपण दिवसाला 2,000 काढायचे. अच्छा. किती झाले, 22 दिवस मार्केट चालू असतं. एक 60,000 रुपये महिना, समजा 40,000 जरी महिना आला आणि पगार 40, 80,000 हळूहळू हळूहळू असं करूया. बरं. पण माणसाची जी लालसा आहे ना, 2,000 दिवसाला मी काढायचो, बरं वाटायचं. पण मग जे मित्र होते बाकीचे ते पण या स्पेसमधून चालले होते. बरं. तो कॉल परफेक्टच बसतो रे. अच्छा. म्हणजे मी जो स्टॉक ऑप्शन बाय करेल ते मला सांगायचे, तू घेतला की 100% प्रॉफिट आहे. मग 20चेच काय घेतो, 1 लाखाचीच का बाईंग करतो, 5 लाखाची कर. आता इथं 2,000 प्रॉफिट झाला, 20,000 झाला असता. आता मला पण वाटलं का इथं आपण जर 2,000च्या ऐवजी म्हणजे क्वांटिटी जर जास्त बाय केली असती, 2,000च्या ऐवजी 20,000 प्रॉफिट झाला असता, जास्त प्रॉफिट झाला असता. बरोबर. आणि मी कंटिन्यू 6 ते 7 म्हणजे 1 आठवडा असं ठरवलं, 2,000 काढून मी एकदम स्टेबल प्रॉफिट म्हणजे कॉन्स्टंट प्रॉफिट होता. बरं. ठीक आहे. कन्सिस्टन्सी होती एकदम प्रॉफिटमध्ये. सोमवारी मी म्हटलं राव यांचं म्हणणं पण बरोबर आहे, जिथं मला दिवसाला 2,000 प्रॉफिट होती इथं 20,000 प्रॉफिट झाला असता. आता तो कॉल शोर शॉट 1 आठवडा मी प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस केली की बरोबरच कॉल बसतोय. सोमवारी 5 लाखाची बाई, मंगळवारी 0, परत 0. बापरे. म्हणजे वडिलांनी दिलेले 5 लाख पण मी पूर्ण संपवून टाकले. बापरे.
मग आता प्रॉब्लेम इथे असा सुरू झाला आणि त्याच्यानंतर हम्म. माझं पेमेंट वगैरे चांगलं झालं त्यावेळेस म्हणजे 60-62 हजार पेमेंट झालं एक वर्षात परत. प्रॉब्लेम असा झाला, मी जे क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन काढलेले होते आता त्याची रिकव्हरी म्हणजे 5-6 महिन्यानंतर एकदम अंगलट आली. ते एकदम माझ्या फॅमिली मेंबरला, कॉन्टॅक्ट लिस्टला पूर्ण गावभर कॉल करू लागले. बापरे. आणि तिथून सर्वात मोठी हॅरासमेंट चालू झाली. हे म्हणजे बोलले होते अक्षरशः कॉल करून शिवीगाळ करायचे. शिवीगाळ म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पूर्ण कॉल करायचे सर्वांना अक्षरशः शिवीगाळ करायचे. काय म्हणायचे की म्हणजे अक्षरशः एकदम अश्लील भाषेत शिव्या द्यायचे ते की त्या भागवत शिंदेंनी पैसे घेतले ते कधी भरायला लावतात म्हणजे तसल्या एकदम घाणेरड्या भाषेत शिव्या द्यायचे. मग ते लोक माझ्या वडिलांपर्यंत जायचे. बरं. मग वडिलांना वाटायचं आपण आता 5 लाख रुपये दिले होते, पोरगा अजून सुधारलं नाही. आणि लोक ह्या विषयासाठी वडिलांपर्यंत यायला लागले. हे वडिलांना एकदम हार्डफुल झालं. म्हणजे की लोक विचारायचे ना काय पोरगा वाया गेला पोरगा. म्हणजे आता गावातले लोक तुम्हाला माहिती आहे म्हणजे कुठले पण असो, मी लोकांनी सपोर्ट पण केला, लोक चांगले पण आहेत, लोक वाईट पण आहेत. तुमची परिस्थिती जशी असेल तसे ते तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे हेच आपल्याला शिकायला भेटतं की आपल्या परिस्थितीवरती ठरवणार की लोक आपल्याशी कसं वागणार. करेक्ट. आपली परिस्थिती ठरवणार. तुम्हाला लोक म्हणजे आता एखाद्या माणसाला वाटतं समाजात की बाबा मला खूप इज्जत आहे, त्याला फक्त 1 महिन्याचा ट्रायल घे म्हणा, रिकाम्या खिशाने समाजात जा की समाजाला कळू दे की तुझ्याकडे काहीच नाही, संपलाय तू, मग इज्जत कळेल माणसाला किती लोक समाजात इज्जत देतात. बरोबर आहे. तर त्या टायमात क्रेडिट कार्डवाले एकदम परेशान करायचे, सर्वांना कॉल करायचे अक्षरशः. म्हणजे भरपूर मित्र आहेत असे की त्यांनी पण खूप सपोर्ट केला. म्हणजे त्या वहिनीला म्हणजे माझा मित्र आहे त्याच्या मिसेसला भरपूर वेळेस असे कॉल केले की शिवीगाळ करायचे. आणि त्या वहिनींचे वडील हॉस्पिटलला होते. बरं. आता ते एक्सपायर झाले आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि रिकव्हरीवाले त्यांना फोन करायचे. मला फोन येत नव्हता. अच्छा. कॉल त्यांना करायचे. म्हणजे त्यांना कॉल केला म्हणजे ते हॅरासमेंट झाली म्हणजे ते मला हॅरासमेंट करतील. ओके. असा. अच्छा. म्हणजे आता रिकव्हरीसाठी तुम्हाला फोन नाही येणार, तुमच्या कुणीतरी रिलेटिव्हला फोन येणार, रिलेटिव्हला फोन लावणार, ते त्याला बोलणार, ते त्याला शिवीगाळ करणार. मग ते शिवीगाळ केल्याच्या नंतर ते लोक काय घाबरून जाणार. खेडेगावातले लोक की माझा नंबर कसा काय गेला याने, आणि ते त्यांना सांगायचे की तुम्हाला जामीनदार ठेवलाय. अच्छा. ओके. बरोबर आहे. मग लोक आणखी पॅनिक व्हायचे. आणि मी तर काही डॉक्युमेंट वगैरे नाही दिले आणि मला जामीनदार कसं ठेवलं. लोक माझ्या वडिलांपर्यंत यायचे की तुमच्या पोरानं लोन घेतलं आणि आम्हाला जामीनदार ठेवलाय आणि ते फेडत नाहीये, भले आमच्या घरापर्यंत यायला लागले. फोनवर जरी बोलले तर लोक पॅनिक व्हायचे. आणि मग असं त्या वहिनीला आहे ना अक्षरशः त्यांचे वडील ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये. म्हणजे आता एक्सपायर झालेत ते. तर ते वहिनी हॉस्पिटलमध्ये होते तिथं आणि हे रिकव्हरीवाले कंटिन्यू फोनवर फोन करायचे त्यांच्या वडिलांच्या मोबाईलवर पण आणि त्यांच्या मोबाईलवर पण. अच्छा. अक्षरशः एकदम हॅरासमेंट खूप म्हणजे एकदम हे करायचे. तरी अशा लोकांनी पण सपोर्ट केला. कधी त्यांनी मला हे नाही केलं की बाबा तुमचे फोन मला काय येत आहेत, काय चांगले लोक पण आहेत. म्हणजे आता त्यांनी सपोर्ट केला म्हणूनच आपण त्यांना चांगलं म्हणतोय असं नाही. बरोबर. पण त्यांनी तक्रार नाही केली. आता जे समजू शकतात. बरोबर. काही लोक काय करायचे लगेच पॅनिक होऊन रिटर्न रिप्लेट माझ्यावर व्हायचे की तू माझा नंबर का दिलास. मी म्हटलं मी कुणाचा नंबर दिला नाहीये, मी का नंबर देऊ तुमचा. बरोबर. आणि तुम्हाला माझ्या नंबरवरून फोन आलाय का. नाही. तुम्ही ज्याच्या नंबरवरून फोन आला त्याला विचारवा की तुम्ही लोन देता वेळेस मला विचारलं का. बरोबर. बरोबर आहे. हा ज्याला माहिती तो रितसर क्वेश्चन झाला. तर ते लोक माझ्यावर रिप्लाय करायचे तू माझा नंबर का दिलास. आणि लोक मला परेशान करायला लागले आता. आणि ते म्हणतात की मी जामीनदार ठेवलो. म्हटलं तुमची साईन असल्याशिवाय तुमचे डॉक्युमेंट असले तुम्ही कुठे जामीनदार होतच नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्हाला जर जॉईंट लोन करायचं असेल किंवा काही करायचं असेल तुम्ही स्वतः तिथं हजर लागणार, तुमची साईन लागणार, सगळ्या गोष्टी लागणार, तुमचे डॉक्युमेंट लागणार. बरं. पण हे लोकांना माहिती नव्हतं. त्याच्यामुळे ते लोकांना हॅरासमेंट करायचे. आणि ज्यांना माहिती होतं की बा यांनी जाणून बुजून तर हा नंबर दिला नाही
कोणत्या बँकेचे लोक अशी करायची? भरपूर आहे. म्हणजे कोणाला हे specific- सगळे थर्ड पार्टी? आता थर्ड पार्टी त्याचं तुम्हाला सांगतो. RBI चा नियम आहे की तुमच्यावर जर लोन असेल तर ते तुमच्या लोन डिटेल्स मला सांगू शकत नाही. अच्छा, बरोबर. तुमच्याकडे लोन जर आउटस्टँडिंग आहे, तुम्हाला लिगल त्यांनी कोर्टाने नोटीस पाठवावी. बरं त्याच्यानंतर ते तुम्हाला ऑप्शन देतील सेटलमेंट किंवा मग पूर्ण ड्यू पेड करा. बरोबर. पण बँक जाईल ते लिगल म्हणजे लिगल पद्धतीने जाईल. बरं. अशी इलिगल कोणालाही रिलेटिव्हला ह्याला त्याला फोन नाही करणार, कॉल करणार नाही. बरं. पण काय करतात, हे लोन रिकव्हरी एजंट थर्ड पार्टी देतात. अच्छा, बरोबर आहे. मग हे थर्ड पार्टीवाल्यांना काय असतं, थर्ड पार्टीवाल्यांना दिल्यानंतर यांना याच्यावरती कमिशन असतं. अच्छा, बरं. बरोबर आहे. मग हे थर्ड पार्टीवाल्यांना जेवढं रिकवर करतील तेवढं त्यांना कमिशन मिळतं. बरं. आणि बँकेवर वॉच करत नाहीत. बँकेला काय नसतं, बँकेला फक्त आपली रिकव्हरी झाली पाहिजे बस. त्याचा नियम आहे की तुम्ही दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट, माझं लोन आहे, कुणाला कॉल करून पण नाही सांगू शकत की कडे लोन आहे XYZ. माझ्या लोन डिटेल्स देऊ शकत नाही, माझ्या बँक डिटेल्स देऊ शकत नाही कुणाला. पण हे थर्ड पार्टीला दिल्यामुळे यांच्याकडं आपण ज्या वेळेस ॲप्लिकेशन डाउनलोड करतो, कुठलं पण सांगतो मी तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करता कुठल्याही लोनचं, त्यावेळेस सर्व परमिशन न वाचता तुम्ही अलाव करता. ओके, बरोबर. म्हणजे तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट आलो, मायक्रोफोन आलो, गॅलरी आलो, म्हणजे तुमचा मोबाईलमधला पूर्ण डेटा त्यांच्याकडे सबमिट होतो. अच्छा, बरोबर. मग तो डेटा सेव्ह करतात. सेव्ह केल्याच्या नंतर अक्षरशः भरपूर असे ॲप आहेत, म्हणजे त्या ॲपमुळं भरपूर लोकांनी सुसाईड केलं. माझा मित्र जे म्हणजे त्याचं आता नाव नाही सांगत चॅनलवरती, बरं, त्याने असल्याचं काय ॲप्लिकेशनवरून लोन घेतलं होतं. बरं. लोन घेतल्यानंतर मग त्यांनी 2 वेळेस लोन पेड केलं. बरं, ठीक आहे. पेड केल्याच्या नंतर परत त्याला त्या कंपनीकडनं कॉल आला कि सर आपने वो लोन पेड नहीं किया. तो म्हणला सर कल ही पेड किया. मग याने स्क्रीनशॉट पाठवला, पेमेंट डिटेल्स, हा ट्रांजेक्शन ID या नंबर UPI ID ला मी पेड केला. सर वो हमारे कंपनी का बंदा नहीं था, आपको ये ID पे पेमेंट करना होगा, अभी तुरंत करो. परत याने केलं, 3 ते 4 वेळेस पेमेंट केलं. परत दुसऱ्या नंबरवरून कॉल यायचे, सर आपने पेमेंट नहीं किया अभी तक. हाँ मैंने पेमेंट सर 4 बार पेमेंट किया है. नहीं आपने जो पेमेंट किया है वो हमारे कंपनी के बंदे ही नहीं, इस पे पेमेंट करो. अक्षरशः 4 ते 5 वेळेस पेमेंट केलं. शेवटी एवढं पेमेंट करून पण मग शेवटी 6व्या माणसाला तो बोलला की मी आता पेमेंट करणारच नाही. किती वेळ पेमेंट करणार ना, आता मी पेमेंट करणारच नाही. हा म्हणला मी पेमेंट करणारच नाही. तर त्यांनी याचे एकदम अश्लील फोटो बनवले. म्हणजे तुम्हाला आता हे गोष्टी माहिती असेल, ते ब्लॅकमेल करतात. एकदम तुमचा अश्लील फोटो बनवतात, कुठला तरी एक पॉर्नचा फोटो घेणार, त्यावरती तुमचा चेहरा लावणार. अच्छा, आणि तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट त्यांच्याकडे ऑलरेडी आहेच. हो, तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यामुळे. राईट. तो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधले 4-5 लोकांना पाठवणार. मग आता तुम्हाला इज्जत असते. बरोबर. तुम्हाला जर ह्याच्यात टिकायचं असेल तर तुम्हाला पहिले इज्जत सोडून द्यावं लागेल की बा लोक काय म्हणतील, हा काय म्हणाल, तो काय म्हणाल, तरच तुम्ही हे यामधून. मग याचा फोटो सगळ्यांना पाठवला. मग एकदम याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले मित्राचे, नातेवाईकाचे 1-2 फोन आले, अरे काय चाललं तू, असा फोटो आलाय. मग हा एकदम हायपर झाला. अक्षरशः म्हणजे ते नोव्हेंबर 2024 मध्ये ह्या प्रकरणात त्यांनी सुसाईड केलं. बापरे. कशामुळं, त्यांनी तिथं जर एक्झाम्पल, आता काय तो पॅनिक झाला, पॅनिक म्हणल्यापेक्षा तो थोडा धीट राहिला असता तर, पॅनिक म्हणण्यापेक्षा त्या रिकव्हरीवाल्यांनी एवढं त्याला परेशान नाही केलं, बाकीच्या लोकांनी फोन करून केलं की अरे तुझा फोटो आलाय. चांगलं झालं असतं तर कोणी फोन नसता केला. बरोबर. फोटो आल्याबरोबर तुम्ही लगेच रिप्लाय नका हो, त्याला धीर दे, त्याला सांगा की तुझा फोटो आलाय, पण आम्हाला माहिती आहे तू तर बनवून नाही टाकलेला आणि हा फेकच आहे, आम्हाला पण माहिती आहे. बरोबर. ठीक आहे. अरे कुठे गेला होता, हा फोटो आलाय तुझा, म्हणजे लोक त्याला अजून त्याला डॉमिनेट करायला लागले. अरे बापरे. त्या अक्षरशः ह्या फेसमधून तो स्ट्रगलच नाही झाला. आणि ह्या फेस म्हणजे तो एवढा टेन्शन मध्ये गेला की म्हणजे रिकव्हरी वाल्यांचं तर वेगळं, ते अश्लील फोटो लोकांना गेल्यामुळं म्हणजे त्यांचे फोन ह्याला त्याला इज्जतीचा किंवा लोक काय म्हणतील, लोकांपर्यंत फोटो पोहोचला. आता हे लोकांना पण माहिती होतं की हा फोटो एडिट केलेलाच आहे, याने तर स्वतः पाठवला नसतं. बरोबर आहे. पण लोक ती गोष्ट समजून नाही घेत. अक्षरशः त्यांनी सुसाईड केलं नोव्हेंबर 2024 ला. बापरे. म्हणजे
आणि हा एकच किस्सा नाही, आता तुम्ही भरपूर किस्से झालेले असतील असे भरपूर, की लोनच्या रिकव्हरी एजंटला कंटाळून कुणी आत्महत्या केली, कुणी काय, भरपूर किस्से आहेत असे. कारण हे असे हरासमेंट करतात. मग त्यांच्यावरती काही लिगल ऍक्शन नाही झाली बँकेवरती? लिगल आता ऍक्च्युली त्यांनी जे लोन घेतलं होतं कुठल्या ऍप्लिकेशनवरून घेतलं होतं, सगळे फ्रॉड लोक आहेत. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की होताच तर अशा ऍप्लिकेशनवरून लोनच नाही घ्यायचे. बरोबर आहे. टाळायचेच. त्याच्यामुळं मी कुठल्याच ऍप्लिकेशनवरून लोन घेतलेलं नव्हतं. माझी रितसर बँक होते समजा, बरोबर आहे, मोठ्याल्या बँक होत्या, हे पण कॉन्टॅक्ट लिस्टला कॉल करतात. नाही, बरोबर आहे मित्रांनो. लीगल ज्या बँका आहेत, नॅशनलाइज ज्या बँका आहेत, त्या बँका व्यतिरिक्त कुठल्याही थर्ड पार्टी बँकचं लोन अजिबात घेऊ नका. तुम्ही हा एक्सपिरियन्स ऐकताय, मे बी तुमच्यासोबत घडला असेल नसेल, पण भविष्यामध्ये तुम्ही सावध राहा की कुठलीही थर्ड पार्टी, कुठलीही बँक असू दे, अजिबात असले ॲप्लिकेशन्स डाउनलोड करू नका. जेंट्स आहात तरीही, लेडीज असाल तर अजिबातच नाही. त्यामुळे सावध राहा, कारण खूप भयानक अनुभव आहेत हे. आपण काय, आपण आपला डेटा स्वतःहून त्यांना देतोय. बरोबर. बरोबर. तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट, तुमचे त्यांच्याकडे सर्व फोटो जाणार. मग ह्या गोष्टीला काय होतं, ह्या गोष्टीला माझे वडील खूप हरास झाले. खूप म्हणजे एकदम त्यांना वाटायचं काय चाललंय, की कॉल जायचे, लोक घरी यायचे, आणि हे वडिलांना पण भरपूर कॉल जायचे. अच्छा. किंवा आणि ज्या नॅशनल बँक चांगल्या बँकेत, त्या कधी तुमचं लोन आहे तुम्हालाच फोन करतील, तुम्हाला रीतसर नोटीस पाठवतील, सर्व काही क्लिअर, म्हणजे तुमच्यासोबत ट्रान्सपरन्सी होतील. ते मी तुमच्यासोबत जरी असेल तर तुमची लोन डिटेल्स मला शेअर करणार नाहीत. पण हे लोन ऍप्लिकेशनवाले म्हणजे जे तुम्हाला म्हणायचं ना, लिगली तुमची रिकव्हरी करू शकत नाही, ते अनलिगली पद्धतीने करतात. ओके. हा, ह्या तुम्ही इकडनं जर लोन घेतलं, तुम्हाला लिगली ते लोन पेड करावंच लागणार आहे. बरोबर. ते सिक्युअर असो की अनसिक्युअर असो. अच्छा. बरोबर आहे. आयदर मग ती हॅरेसमेंट झेलण्याची ताकद पण हरासमेंट एवढी करत नाही. बरोबर. बरोबर आहे. बँक, कारण आरबीआयच्या नियमाने चालते, तुमच्यासोबतच ट्रान्सपरन्सी होती, तुम्हाला बाउन्सेस लावू शकतात, बाउन्सेस चार्जेस पेड करून तुम्हाला ऑप्शन देतात बँक, मल्टिपल ऑप्शन देतात. तुमची परिस्थिती तुम्ही त्यांच्या समोर मांडायची, तुम्हाला सेटलमेंट ऑप्शन देईन बँक. पण हे जे तुम्ही ऍप्लिकेशनवरून, छोट्या छोट्या ऍप्लिकेशनवरून लोन घेताय, हे खूप भयानक आहे. हे तुम्हाला नाही सेटलमेंट देत. तुम्ही, माझ्या मित्राने एका 20,000 लोन घेतलेलं होतं, अक्षरशः 75,000 भरलेत त्यांनीच. जो तुम्हाला इन्सिडेंट सांगितला, त्यांनी सुसाईड केले, त्यांनी 75,000 भरले, तरी त्यांचे फोन येतच होते. ओ माय गॉड. की सर अजून तुम्ही पैसे नाही भरलेत लोनचे. हॅरेसमेंट आहे, म्हणजे हा एक ट्रॅप आहे. ट्रॅप आहे. बरोबर. ह्या ट्रॅपमध्ये जो फसलाय, त्यामधून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल, तुम्हाला एकच, की भाऊ तुझ्याकडे फोटो आहे का तयार करायला, नसेल तर मी अजून माझे 2 फोटो बनवतो, पाठवतो, ते मला तयार करून दे. इज्जत तुम्हाला सोडून द्यावं लागेल. कोणाला पाठवतो, काय करतो, लोक काय म्हणतील. जर कोणी फसला असेल याच्यात, तर तो विषय सोडूनच द्या. जर कोणी फसला असेल किंवा त्याला लई इज्जत वाटत असेल, किंवा लोक काय म्हणतील, असा फोटो बनवून टाकला, त्याला माझं एकच सांगणार आहे, भाऊ तो बनवून टाकतोय ना फोटो, अजून 2 फोटो पाठव, बनवून पाठव म्हणा, आणि लोक काय म्हणतील तू याचा विचार सोडून दे. लोक आज काही म्हणतील, तू एकदा सक्सेस झाल्यावर लोक तुझ्या मागच येणार आहेत. फक्त तू ह्या काळात टिकून राहणं महत्वाचं आहे. टिकून राहणं महत्वाचं आहे. बरोबरच आहे. बरोबर आहे. तू सुसाईड केलंस, एक्झाम्पल, लोक काय म्हणणार आहे, त्याचा असा असा कांड झाला, तो शेवटी केला, म्हणजे तू काय फेल होऊनच जाणार आहे. फेल होऊनच जाणार आहे. तुला मारायचंच आहे ना, तुला मारायचंच आहे ना. थोडं तक धरून मार ना, म्हणजे थोडं थांब, बरोबर, प्रयत्न करून बघ, सक्सेस झाला तर झाला, नाही तर तुला मारायचंच आहे. होय, बरोबर आहे. बरोबर आहे. मग त्या काळात तुम्ही थोडं स्टेबल राहा, की लागल तर तुम्ही ज्या लोकांमुळे तुम्हाला की ना असं वाटतं ह्या समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्यासाठी लई इज्जत आहे, त्यातून तुम्ही सध्या कॉन्टॅक्ट बंद करा. बरोबर. त्यापासून म्हणजे अंतर, म्हणजे कसं की तुम्हाला असं वाटायला नको की लोक काय म्हणतील. म्हणजे तुम्हाला जिथं एकांतात राहायला शिका, आणि लोक काय म्हणतील हा पहिले डोक्यातून काढून टाका, तरच तुम्ही होऊ शकता. म्हणजे या जो फेस आहे ह्यामधून टिकून राहू शकता. बरोबर. ह्या फेसमध्ये. नाहीतर मग तुम्ही जर म्हटलं हा काय म्हणाल, तो काय म्हणाल, खूप लोकांचं तुम्हाला ऐकावं लागतं. बरोबर. बरोबर आहे. आणि मग पुढे
कशा कशा तुमच्या बाबतीत कशा कशा गोष्टी होत गेल्या? वडिलांना फोन यायला लागले. हे वडिलांना फोन यायला लागले. मग वडील म्हटले एक काम कर, तू पुणे सोडून डायरेक्ट गावाकडे ये. बर. आता खूप झालं, आता शेती वगैरे गावाकडे. मग मी म्हटलं नाही, पुण्यातच राहतो. शेवटी वडील नाही ऐकले. वडील म्हटले गावाकडे. मग मी सामान शिफ्ट करून गावाकडे गेलो. बर. मी इथेच थांबलो. मी शेजारी मुलाला गावाकडे पाठवलं. मी म्हटलं 1-2 महिन्यानंतर येतो. पण 1-2 महिने करता करता 6 महिने गेले. शेवटी वडीलच म्हटले परत यांना घेऊन जा. अच्छा. कारण कसं आहे, यांना गावाकडे ठेवलं, तू तिकडे थांबलाय, परत तू रिकामं कांड करशील काही. वडिलांना भीती होती, म्हणजे वडिलांची जी काळजी होती माझ्या पोटी की ती होती की बाबा मुलगा आणि मिसेस आहे, त्याच्यामुळं हा निधनचा व्यवस्थित राहील. बरोबर आहे. परत मी रिटर्न घेऊन आलो. मग कॉन्टॅक्ट काही दिवसासाठी बंद झाले. बर. ठीक आहे. यांचं कसं आहे, तुमची फाईल जर आली ना, हे तुमच्याच फॅमिलीला परेशान करतील. ठीक आहे. काही दिवसासाठी कॉन्टॅक्ट बंद झाले. लोन तसंच होतं. आता इथे बघा, लोन माझं तसंच आउटस्टँडिंग होतं. या लोकांना फोन जाणं बंद झाले. बरं. लोक गावावर सांगायला लागले पोरगं सुधारलं बरं का. लोन माझं तेवढंच. अच्छा. फक्त फोन बंद झाले. म्हणजे दुसरा माझ्याविषयी काय म्हणतो याच्यावर माझी कोण कॉन्टॅक्ट करून भागवत शिंदे म्हणजे माझ्याविषयी शिव्या घातल्या तर लोकांच्या नजरेत मी खराब. हो. दुसऱ्यांनी माझ्याविषयी काय चांगलं सांगितलं तर मग चांगलं. फोन बंद झाले. लगेच लोक वडिलांना बोलायला पोरगा सुधारला बरं का. बरं आता काही अशात फोन नाही आले, कुणाचा कॉल वगैरे नाही आला. बहुतेक सुधारला. 5-6 महिने झाले, परत तेच कॉल चालू झाले. अच्छा. हे लोन घेतलंय, पैसे का नाही भरले नाही, ते पण त्यांना शिवीगाळ करू लागले. लोकांनी पण माझ्यासाठी शिवी ऐकून घेतल्यात. म्हणजे आता ते माझ्यापर्यंत आले नाही, त्यांनी पण शिव्या ऐकून घेतल्या. आता त्यांचे पण उपकार करायचे आहेत आपल्यावरती. बरोबर. बरोबर आहे. नाहीतर कोण कशाला ऐकून घेते. मग काही दिवस आधी पण आता चालूच होते. तर मी भरपूर लोकांना फोन करायचे, लेडीज असले तरी शिवीगाळ करायचे. मग मी त्यांना रिसर सांगितलं, तुम्हाला कॉल आला, तुमचं ज्या नंबरवरून कॉल आला तो नंबर पोलीस स्टेशनला देऊन टाका. बरोबर. म्हणजे कसं, आता माझ्या नावाखाली नेमकं कॉल कोण करतंय. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर या ट्रॅपमध्ये फसले असाल, बरोबर आहे, तुम्हाला जर हे कॉल जातात असे, म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टला कॉल जात आहेत, ते कधीच त्याचं नाव सांगणार नाहीत. ओके. माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले लोक विचारायचे, मॅडम तुम्ही कुठल्या बँकमधून बोलताय, मधून कुठल्या बोलताय तुम्ही सांगा, लगेच त्याला पैसे भरायला लावतो. अच्छा. ते कधीच तुम्हाला बँकेचं नाव सांगणार नाही. अच्छा. हां. ते काय म्हणतात मग तसं? ते फक्त शिवीगाळ, त्याला पैसे भरायला सांगा. मग यांनी जर विचारलं कोणत्या बँकेचे पैसे भरायचे, नाही नाही त्यांना चेक करायला सांगा, त्यांना सिबिल चेक करायला सांगा, त्यांना हे चेक करायला सांगा. ओके. असं फक्त हरासमेंट करायची. त्यांचा एकच असतो, हरासमेंट करून करून तो पैसे भरेल असं त्यांना वाटतं. म्हणजे भीती उडी दाखवायची, फक्त भीती दाखवायची. आणि लोकांना परेशान करायचं. त्यांना माहिती आहे लोकांना परेशान केलं म्हणजे लोक याला परेशान करतील. बरोबर. ते तर परेशान करू शकत नाही. मी म्हणजे अक्षरशः रिकव्हरीवाल्यांच्या सोबत फिरतोय आणि फिरलोय. काय बोलताय. बरोबर आहे. पण लोकांना माहिती आहे का हा परेशान होत नाही, मग याला परेशान करायचा मार्ग काय. म्हणजे तुम्ही जर झुकतच नाहीत, मग तुम्हाला झुकायसाठी दुसरा काहीतरी ऑप्शन ते करतात. मग ते कॉन्टॅक्ट लिस्टला कॉल करणार, कॉन्टॅक्ट लिस्टला कॉल करून तुमच्या म्हणजे नातेवाईकांना यांना त्यांना परेशान करणार. त्यांना माहिती त्यांना परेशान केलं म्हणजे ते नातेवाईक बरोबर याला परेशान करतात. ओके. बरोबर. म्हणजे मग पुढे मग वडिलांचं कसं कशा गोष्टी होत गेल्या पुढे. आता हे झालं, मग त्याच्यामुळं वडिलांना आता थोडं गावात राहायची वाटायला लागली की बा आपलं एवढं नाव होतं, यांनी नाव खराब केलं. गावाकडं कसं असतं, खेडेगावात तुम्ही पैसा कमावला ना, ते कुठून कमावा त्यांना काही घेणं नसतं. तुम्ही पैसा कमावला ना, सुधारला, चांगला आहे, तू याच्याकडे बघ. म्हणजे अक्षरशः 17, 18, 19, 20, 21 म्हणजे 23 पर्यंत. ठीक आहे. गावातून पण मला भरपूर फोन यायचे, अरे आमच्या मुलाला बघ जरा तिकडं. अच्छा. त्यांच्या मुलांना सांगायचे, त्याच्याकडे बघ जरा तो कसा सुधारलाय, त्याच्यासोबत राहा जा, त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करत जा. आणि हाच इन्सिडेंट 2023 नंतर झाल्याच्या नंतर लोक म्हणाले भागवतचा नंबर आहे का तुझ्याकडं, पोराला विचारायचे. तो म्हणता हो, डिलीट कर. ठीक आहे, त्याचा फोन आला तर उचलू नको. म्हणजे अक्षरशः असे पण किस्से आहेत. आणि जे जवळचे लोक असतात, तुम्ही हे बघा तुम्हाला नावं तेच लोक ठेवतात जे आयुष्यात काहीच करू शकले नाही. खरं. म्हणजे हे बघा तुम्ही आयुष्यात काहीतरी करायला गेले
तर एक तर सक्सेस तुम्ही जर रेसमध्ये उतरले तर एक तर जिंकसान किंवा हारसाल. हारचाल दोनच गोष्टी दोनच होतात. गोष्टी. बरोबर. पण तुम्ही हारल्याच्या नंतर किंवा जिंकल्याच्या नंतर हम्म. बघणारे तिथंच असतात. हो, तुम्ही हारले तरी ते तिथंच, तुम्ही जिंकले तरी ते ते तिथंच तिथंच. हो. बघायला. म्हणजे कसं असतं ना, रेसचा घोडा जर लंगडा झाला हम्म. तर गाढव त्याला सांगतंय रेसमध्ये कसं पळायचं. हो, बरोबर आहे. तेच आहे. तशीच आपली परिस्थिती झाली. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला मी रेसमध्ये होतो, हम्म. चांगलं व्यवस्थित होतं, पैसे वगैरे सगळे लोक चांगले बोलायचे, सगळे सांगायचे असं, ठीक आहे. बरोबर. ज्यावेळेस डाऊनफॉल आला त्यावेळेस म्हणजे अक्षरशः MIDCत काम करायला किंवा ज्यांना काहीच माहिती नाही, हम्म. शेअर मार्केटचं शे पण माहिती नाही, हम्म. 10,000 म्हणजे महिन्याने कामं करता वगैरे, कोणाच्या पगारावर नाही बोलू, पण नाही, तेच आहे की आपली परिस्थिती खराब असली ना की लायकी नसलेली माणसं पण आपली हा, तर मग ते लोक इज्जत पण काढून जातात. मला ज्ञान शिकवायचे की हम्म. भागवत म्हणजे चेष्टा करायचे. हम्म. कळलं का. हम्म. आणि ज्यावेळेस म्हणजे ते आधी एकदम रिस्पेक्टफुल बोलायचे, हम्म. ते नंतर चेष्टा करून बोलायला लागले. हम्म. हम्म. हे असं होतं. मग वडिलांना हेच थोडं, वडिलांना कसं नाव होतं गावात, बरं. ठीक आहे. मग वडील म्हणायचे तो असं नाव होतं, तो असं झाला, म्हणजे वडिलांनी ते टेन्शन घेतलं. मग वडील एक दिवस आले तिथं पुण्यात. हम्म. वडील म्हणले आता तुला परत एकदा लास्टचं विचारतो, हम्म. तुझं जे काय असेल ते क्लिअर कट सांग, आपण एका झटक्यात शेती विकून क्लिअर करून टाकू. बरं. म्हणजे माझ्या वडिलांनी ज्यावेळेस म्हणजे माझ्या आजोबांच्या घरी काहीच नव्हतं, शेती काहीच नव्हती. हम्म. माझ्या वडिलांनी एकदम म्हणजे रोडचे काम असतात ना, ते रोडचे काम करून, धरणाचे काम करून, त्यांच्याकडं 2 पत्र्याच्या घरी मामाच्या गावाला राहायला आलेले होते, हम्म. ठीक आहे. तर आमच्या आजोबांकडे काही शेती वगैरे काहीच नव्हती. हम्म. तर वडिलांनी लहानपणापासून काम करून माझे 2 आत्याचे लग्न, 3 बहिणीचे लग्न हे करून माझ्या वडिलांनी आणि काकाने 24 एकर शेती केली. हो. लोकांचे महिने घातले. म्हणजे अक्षरशः म्हणजे आजी सांगायची आम्हाला की त्यांच्याकडे खायला पण नसायचं काही, तर ते दुसऱ्याच्या याच्यात म्हणजे दुसऱ्या शेतात काम करायला गेले, हम्म. त्याच लोकांच्या घरच्या सकाळच्या म्हणजे रात्रीचं जर शिळा असले तर ते सकाळी खायचे, सकाळचं रात्री खायचे. आणि त्यांनी त्या मेहनतीनं ती शेती कमावली होती. हम्म. तरी पण त्यांनी काळजावर दगड ठेवून मला सांगितलं की तू एकदा की बा ठीक आहे, शेती घेता येईल, पैसा कमावता येईल, मुलगा महत्वाचा आहे. या बरोबर. म्हणजे माणूस महत्वाचा आहे कुठल्याही मुलाला property पेक्षा. म्हणजे माझ्या प्रेमापोटी त्यांनी म्हटले की तू शेती विक आणि एकदाच क्लिअर कर. हम्म. मग त्यांनी शेती विकली, तरी पण आमची अक्कल शून्यच. हम्म. त्यांनी माझ्यासाठी शेती विकली. हम्म. पण मला त्यावेळेस काय वाटलं की बा शेती विकली आणि गावात शेती विकली तर मग एकदम, तुम्हाला तर माहिती आहे शेती म्हणजे एकदम काळजाचा विषय असतो गावाकडे. बरोबर आहे. बरोबर आहे. शेती विकली तर पूर्ण अख्खा तालुका बरं माहिती झालं. पोरांना स्टॉक मार्केटमध्ये लॉस गेला आणि बापांना शेती विकली. हम्म. तर आमचं रोडवरच शेत होतं. वडील जायचे, वडिलांना बघून म्हणजे ते खूप दुःख व्हायचं त्यांना, हम्म. ठीक आहे. तर मग लोक पण टोमणे मारायचे, शेती विकली वाटतंय. म्हणजे लोक कसे असतात मी तुम्हाला सांगतो. असलं भयानक आहे ना, आम्ही स्वतः अनुभवतोय. लोक शेती विकल्यानंतर ज्या पद्धतीने बघतात ना, ज्यावेळेस आपल्याकडं म्हणजे हा खूप चांगला अनुभव आहे माझ्या जवळचा. ज्यावेळेस आपल्याकडे असतं त्यावेळेस आहे ना, रोज घराघरांनी आपल्याकडे गावाकडे लोक चहा प्यायला येतात. करेक्ट. सकाळ सकाळ दिवस उगवायला. ज्यावेळेस आपली परिस्थिती नसते ना, आपल्याकडे कोणी फिरकत पण नाही. म्हणजे यामध्ये कसं असतं, तुम्ही जर शेती घेतली ना तर लोकांना, शेजारच्याला माहिती पण नाही होणार तुम्ही शेती घेतली. माहिती असतं पण तो बोलणार नाही. बरोबर. पण तुम्ही जर शेती विकली ना, 10 किलोमीटरवरचा माणूस येऊन त्याला सगळं माहिती असतं, काय भावाने विकली, काय रेटने विकली, सगळं माहिती असतं. पण मुद्दामीच ना, काय रेटने विकली शेती, म्हणजे हे वडिलांना मुद्दाम विचारायचे. मग लोकांना आणखी हार्ड बोलायचा. मला पण वाटायचं की बा आपण कुठंतरी फेल झालो आयुष्यात, म्हणजे सक्सेस झाला. पण मला वाटायचं की आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, बाकी काय असो. मग मी शेती विकली. मग मी एकदम जोरावरती की बा वडिलांनी शेती विकली ना, परत शेती घेऊनच द्यायची आणि 2 महिन्यात शेती घेऊन द्यायची. माझा उद्देश साफ होता की बा वडिलांनी शेती विकली, परत शेती घेऊन द्यायची. बरं. ठीक आहे. पण मार्ग चुकीचा होता. अच्छा. आता मार्ग चुकीचा होता. उद्देश साफ होता पण मार्ग चुकीचा होता. आता मार्ग चुकीचा कसा, उद्देश साफ होता की वडिलांच्या मेहनतीने कमवलेली शेती वडिलांनी विकली, फक्त ती वडिलांना परत रिटर्न घेऊन द्यायची. बरोबर. उद्देश एकदम साफ होता, क्लिअर कट. पण मग आता एवढ्या लवकर तर घ्यायचे, 10-11 लाख रुपये शेतीला लागतात. बरोबर. आता 10-11 लाख रुपये तर आपलं कर्जच आहे.
पेमेंट येते 50-60 हजार रुपये XYZ. बरोबर. तेवढं याच्यावर तर मग आपले 3-4 वर्ष पण शेती घेणं होणार नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि लोकांचं तोंड आपल्याला लगेच बंद करायचं आहे. हो. या उद्देशानं मी पण मग एकदम पेटून उठलो. मग मी ते 10 लाख आले, मी 1 रुपया भरला नाही लोनचा. सगळ्यात मोठी चुकी आता परत, म्हणजे जी दलदल असते ना, या दलदलीतून एक पाय काढला तर परत दुसरा पाय फसतो, परत दुसरा पाय काढायला गेलं तर परत पहिला पाय फसतो. म्हणजे एकदम माणूस फसत जातो. तसं मी या ट्रॅपमध्ये फसत गेलो आणि अपेक्षा करत गेलो की मार्केटमधूनच रिकवर करायचे. अच्छा. सगळ्यात चुकी तेच. शेती विकली, थोडेफार क्रेडिट कार्डचे पेमेंट केले, लोनचे आउटस्टँडिंग जे होतं 1-2 महिन्याचं परत ते भरून टाकलं, उरलेली अमाऊंट परत मार्केटला. किती लोन तुम्ही हे केलं? टोटल ओव्हरऑल 18 लाखाचं लोन होतं आपलं, क्रेडिट कार्ड आणि हे. पण यामध्ये कसं 18 लाख पूर्ण मला वन टाइम पेड नव्हते करायचे. बरोबर. EMI माझे 6 बाउन्स झाले. 15-16 हजाराचा EMI होता. बरोबर आहे. तर तेवढेच मला पेड करायचे होते, मागचं अमाऊंट तेवढी पेड केली. क्रेडिट कार्डचं भरल्यानंतर परत यूज करायला मिळायचं किंवा मग मिनिमम ड्यू पेड करायचो मी. तर तेच मी तिथंच जर लोन क्लोज केले असते तर आणखी मी फसत नसतो गेलो किंवा शेतीच विकली नसती, बरोबर, तर मी फसत गेलो नसतो. माणूस फसल्यानंतर काय होतं, अजून इकडनं तिकडनं पैसा जमा करायचा प्रयत्न करतो. परत मी तो मार्केटलाच लावला, शेतीचा पैसा सांगितलं तुम्हाला. मग मी म्हटलं आता जाऊ द्या, वडिलांना शेती घेऊनच द्यायची. तर दुसरा मार्ग कुठला, पैसे कमवायचा मार्ग कुठला, एकदम पैसे येतील असा मार्ग कुठला, परत सट्टाच. फसगत कुठे होते, आपण म्हणजे कुणी पण असेल शॉर्टकट शोधतो आणि तोच मी शॉर्टकट शोधला. 3-4 वेळेस झाला, 5 वेळेस झाला, मल्टिपल टाइम्स तोच तेच शेअर मार्केटमध्ये पैसे घ्या. आता मग 1-2 मित्रांनी मला सजेशन दिला आधी, किंवा तू स्टॉक घेऊन ठेव, ऑप्शनपेक्षा स्टॉक घेऊन ठेव. मग मी काही छोटे मोठे स्टॉक घेतले, पण त्याचे रिटर्न काहीच दिसेना. स्टॉकमध्ये तुम्हाला स्टेबिलिटी आहे, स्टॉकमध्ये तुम्ही लॉंग टर्मसाठी घेऊन ठेवले तर तुम्हाला रिटर्न चांगले मिळतात, पण आपल्याला दम नव्हता. म्हणजे शॉर्टकट इमिडिएट इन्कम. बरोबर आहे. तर मी परत तीच चुकी केली, परत शेती विकून मार्केटला पैसा लावला मी अक्षरशः. बापरे. म्हणजे शेती विकली की या हिमतीवर की वडिलांना परत शेती घेऊन द्यायची. मी रांका हॉस्पिटल म्हणून स्वारगेटला, मला डेंग्यू झाला होता. त्यावेळेस तिथं ॲडमिट होतो अक्षरशः. त्यावेळेस माझ्याकडे स्क्रीनशॉट पण, म्हणजे PNL पण मी दाखवू शकतो आता असेल तर. त्या रांका हॉस्पिटलला मी ॲडमिट होतो, डेंग्यू झाला होता. वडील, मिसेस वगैरे सर्व गावाकडे होते. त्याच वेळेस वडिलांनी गावाकडे शेती विकली होती माझ्यासाठी. म्हणजे अक्षरशः सोयाबीन होती आमच्या शेतात, वडील पायी जायचे, वडिलांना बाईक वगैरे चालवता येत नव्हती, तर पायी जाऊन हे कुठाने करून शेती विकली. मला म्हटले कुठल्या बँकेत टाकायचे, मग मी बँक अकाउंट नंबर दिला, त्यांनी टाकले. त्यांनी जसे टाकले, मी हॉस्पिटलमध्ये म्हणतो आता 3-4 दिवस सुट्टी आहे, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. म्हटलं आपल्याला काही इथं काम नाही, मग एक काम करू, 3-4 दिवस जोपर्यंत ॲडमिट आहे तोपर्यंत आपल्याला मार्केटकडे लक्ष द्यायला वेळ आहे. ऑफिसमध्ये असले की ते मे बी असं होतं असं, बॉसचा कॉल आल्यामुळे आपण लॉस वगैरे होत असेल, असा माझा गैरसमज होता. मग मी पूर्ण अमाऊंट परत मार्केटला ॲड केली. ओ माय गॉड. हॉस्पिटलला असून, ॲडमिट असून मी म्हटलं आता आपल्याला वेळ येतं, आपण फुल टाईम लक्ष देऊ आणि व्यवस्थित करू. व्यवस्थित करू म्हणजे नॉलेज झिरो. अजून पण सर्वात महत्त्वाची चुकी नॉलेज झिरो. कुठल्या पण आपण गोष्ट करतो त्याविषयी आपण नॉलेज घेणं महत्त्वाचं आहे. नॉलेज झिरोच. ते शेतीचे पूर्ण पैसे मी त्याला ॲड केले आणि बसलो ट्रेडिंग करत 3-4 दिवस. 3-4 दिवस झाले, थोडाफार लॉस झालो. वडिलांचा फोन यायचा, बाबू पैसे भरलेत का? म्हटलं हो बाबा पैसे भरलेत. आता वडील साधा भावनेने माझ्यावर विश्वास ठेवायचे. पैसे भरलेत का? हो भरलेत. आणि 2-4 जे क्रेडिट कार्डचे पेमेंट भरलेले होते मी, ते मग मी वडिलांना दुसऱ्याच्या एका व्हॉट्सअपवर पाठवले की बाबा मी पेमेंट भरलेले मी पाठवले क्रेडिट कार्डचे. वडिलांना वाटायचं बरं ठीक आहे, हो पेमेंट भरलं. आता भरले आणि मी ते परत रिटर्न काढलेले तर वडिलांना माहिती नाही ना. बरोबर. वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला. इव्हन मी नंतर मग त्यांना भरलेले पण मॅसेज पाठवले. मग वडिलांना एकदम बरं ठीक आहे, आता 1 एकर शेती गेली पण इथे जाऊ द्या, आता चांगल्या मार्गाला लागला, सुधारला. तुम्हाला तिथं वाटलं नाही का की आपण वडिलांसोबत किती चुकीचं करतोय? हे बघा, चुकीचं म्हणजे बरोबर नाही, विश्वास तोडतोय मला हे वाटलं. बरोबर आहे. पण माझ्या मनात एकच जिद्द होती की बाबा माझ्या नुकसानीमुळे वडिलांच्या मेहनतीची शेती विकली. हे माझ्या काळजाला लागलं होतं. बरोबर. की बाबा काही करून
लोक आता माझ्या वडिलांना नाव ठेवतात की पोरांनी गमावलं. बरोबर, ही मला शेती काही करून रिटर्न घेऊन द्यायची आहे, तर दुसरा मार्ग कुठला होता माझ्याकडे नाहीच. आणि मग याच्यातून रिकवर करण्याचा मार्ग, आणि म्हणताना सोबत गुण ते संगत गुण. बरोबर. सर्वात महत्वाचं, माझ्यासोबतचे जे होते सेम ते पण मार्केट करायचे, आणि ते बोलायचे की हे आता तर बघ करून. आणि माणसाला असं असतं, मी प्रॉफिट पण काढला त्या टायमाला. मी ज्यावेळेस हॉस्पिटलला होतो त्यावेळेस म्हणजे हायेस्ट माझा 3.5 लाख रुपये एका दिवसाचा प्रॉफिट होता. काय बोलतो प्रॉफिट, ठीक आहे. पण माणसाच्या अपेक्षा, आता मी जर कुठं कामाला जातो, बरोबर आहे, मला 2,500-3 हजार रुपये रोज मिळतो. एक उदाहरण पकडू, 3 हजार रुपये जर मला रोज मिळतोय, तर मार्केटमधून जर मी जॉब जरी सोडला, मार्केटमधून अपेक्षा किती करावी? 3,500, 4,000. बरोबर, की ठीक आहे, तू एक्स्ट्रा काढ. मार्केटमधून मला 10,000 जरी प्रॉफिट आला ना, तर असं वाटायचं 15,000 पाहिजे, अजून एक ट्रेड मारू, 20,000 होईल. आता एक ट्रेड मारला 10 मिनिटात तर मला 10,000 प्रॉफिट झाला. अजून जर एक ट्रेड मारला तर परत 20 मिनिटात 20,000 होईल. ही माणसाची लालच वाढत जाते. बरोबर. आणि ह्याच ट्रॅपमध्ये फसल्यानंतर मग काय होतं, मला पण तसं वाटलं, 3.5 लाख रुपये प्रॉफिट. मग मी 3.5 लाख रुपये जर एका दिवसाला प्रॉफिट होतो, तिथं पोझिशन स्क्वेअर ऑफ करून शांत बसायला पाहिजे होतं. अर्थातच. बरोबर. आता म्हणलं, आता आपल्याकडे हे 10 लाख आणि 3.5 लाख 13 लाख रुपये झाले. आपण 10 लाखावर 3.5 लाख रुपये प्रॉफिट केला. बरोबर आहे. 13.5 लाख जर मी वन टाइम टाकले, 4.5 लाख रुपये प्रॉफिट होईल. 4.5-5 लाख रुपये एक अप्रॉक्सिमेटली मी म्हटलं की मग आपण, आणि आता मार्केट पूर्ण वन साईडच चाललंय, टाकून देऊ. मग असं 1-2 दिवस गेले, थोडाफार प्रॉफिट, पहिल्या दिवशी प्रॉफिट झाला, दुसऱ्या दिवशी प्रॉफिट झाला, बंद केलं. तिसऱ्या दिवशी म्हणजे लगातार कंटिन्यू मला 3 दिवस, म्हणजे पहिल्या दिवशी 3.5 लाख प्रॉफिट झाला, नंतरचे 2 दिवस 50-50 हजार प्रॉफिट झाला. मग एक मित्र आला होता, अमोल म्हणून नाव आहे, बघायला, तू आहे ना टार्गेट ठेव. मला म्हटला, तुझं 50,000 प्रॉफिट झालं ना, बंद करून टाक. अच्छा, म्हटलं ठीक आहे. मग तिसऱ्या दिवशी मी सकाळीच पोझिशन घेतली. सकाळी 9:30ला मी पोझिशन घ्यायचो, बरोबर बघायचो. 9:30ला पोझिशन घेतली, मस्त 40,000 प्रॉफिट झाला. बंद केलं. आता 40,000 रुपये प्रॉफिट झाला, पण 10,000 कमी होते, सांगतो तुम्हाला. म्हणजे जसं काही मी मार्केटकडे उसने दिलेत 50,000, मला 50 म्हणजे 50च पाहिजे, 49,000 पण नाही पाहिजे. अच्छा, असं झालं होतं एकदम आर्ग्युमेंटली. बरं. मग 40,000 प्रॉफिट झाला, आता 10,000 करायचा, आणि कॉस्ट टू कॉस्ट. म्हणजे माझं टार्गेट बघा, फसतोय माणूस कुठं, की मला 50च पाहिजे. मग मी परत ते 10 कव्हर करायच्या नादात परत 7-8 हजार प्रॉफिट झालं, अप्रॉक्सिमेटली 49,000च्या जवळजवळ झाला. मग नंतर परत एक ट्रेड टाकला, 50,000च्या वर प्रॉफिट झाला, मला जवळपास 53,000 समथिंग प्रॉफिट झाला होता त्या टायमाला. ब्रोकरेज वगैरे कटून मला 51-52 हजार रुपये राहिले असते. म्हटलं ठीक आहे, बंद करू. पण मी म्हटलं आता ब्रोकरेज वगैरे काढून अप्रॉक्सिमेटली 55 करू. लॉस जो होतो 1,000-2 हजाराच्या मागं पुढं करण्यात मी मोठी पोझिशन घ्यायचो. बरं, 1-2 पॉईंट काढू आणि बंद करू. तर ती चुकी झाली. मी एक पोझिशन घेतली, तिथं एक पोझिशन घेतली, आणि त्याच्यात 5,000 रुपये लॉस झाला. बरं. मग 48,000 पर्यंत आलं माझं. बरं. मी म्हटलं आता आलं का 2,000 करून 5,000 रुपये लॉस झाला माझा. आता म्हणजे हे 48 प्रॉफिट आहे, हा नाही बघितला मी. 5,000 लॉस झाला. गंज मी लॉस 5-10 लाख रुपये बघितले, पण 4 दिवस कन्सिस्टन्सी होती प्रॉफिटवाली, आणि आज लॉस घातला. आज लॉस नको, लॉसवर क्लोज नाही करायचं, हे ठरवलं. तो एक इगो, म्हणजे तो एक हेच होऊन जातं ना, की आपण एवढं प्रॉफिट बघतो आणि लॉस बघितलं की आपल्याला ते कंट्रोलच राहत नाही. करेक्ट. माणूस म्हणजे जे लॉस जातात ना, ते नडतात मार्केटला. अच्छा, म्हणजे की नाही, मी माझं लॉसच कसं काय, लॉस झालाय ना, मी मार्केटमधूनच काढेल. आणि 50 मार्केटमधून प्रॉफिट झालाय. आता मार्केटचा प्रॉफिट लॉस अप्रॉक्सिमेटली असतो एकदम. तुम्ही जर टार्गेट ठेवलं मला 10,000 पाहिजे, करेक्ट, तुम्हाला 10,000च प्रॉफिट होणार नाही. बरोबर आहे. तर ह्याच्यातच मग 9.5 पण नको आहे, 10च पाहिजे. अच्छा, म्हणजे 500 रुपयाच्या तडजोडीसाठी 5-5 लाख रुपये लॉस केलेत मी. ओ शिट. म्हणजे 48,000 आले, बस. आता 2,000 कव्हर करायचे. 2,000 कव्हर करायचे म्हणजे मी 5 लाखाची पोझिशन बाय केली. 5 लाखाची पोझिशन बाय केली, तर तिथं डायरेक्ट मार्केट काहीतरी न्यूज होती, मार्केट जवळपास निफ्टी 250 पॉईंट डाऊनफॉल गेली, डाऊनला गेली. तर त्या टायमात तिथंच माझा 2.5 लाखाचा लॉस झाला, म्हणजे डायरेक्ट 50% लॉस झाला. मग आता 3 दिवसात जेवढा प्रॉफिट केला होता त्यातला 70% तर लॉस गेला. बरोबर, 30%च राहिला. तर मग असं करत करत आता तो कव्हर करायच्या नादाला पूर्ण लॉस गेला.
आणि अक्षरशः 15 दिवसात शेतीचे पैसे पूर्ण झिरो झाले. ओ माय गॉड. पूर्ण शेतीचे पैसे संपले. मग आता वडिलांना सांगावं तरी काय, म्हणजे वडिलांना सांगावं तरी कोण्या तोंडानं. परत ते चुकी. वडील मला एवढे समजावून सांगतायत, माझे नातेवाईक एवढे समजावून सांगतायत, माझे सासरे एवढे समजावून सांगतायत, सगळे समजावून सांगतायत, तरी मी ती चुकी करतो. कारण मला फक्त एकच पॅड होता, मार्केटमधून पैसे काढायचे. बरं, आणि ह्या मार्केटमधून पैसे काढायच्या नादानादात मी दलदलीत फसत होतो. ते मलाच पूर्ण शेतीचे पैसे संपले. मग आता जो माझ्या म्हणजे जो प्रेशर होता, म्हणजे ज्या फेसमधून मी जात होतो, तो जे टेन्शन होतं ते कमी व्हायच्याऐवजी 3 पट वाढलं. आता शेती विकली, लोक नाव खराब झाले, रिकव्हरी तर तशीच राहिली. आणि इव्हन आता रिकव्हरीवाल्यांना मी जॉब कुठं करतो ते पण माहिती झालं होतं. अच्छा. म्हणजे आता सगळ्यात मोठं हे पण प्रेशर वाढलं. मी राहत कुठं होतो हे पण माहिती झालं होतं. बरोबर. म्हणजे रिकव्हरीवाले माझ्या घरापर्यंत यायला लागले, माझ्या ऑफिसपर्यंत यायला लागले. मग ऑफिसवाल्यांना माहिती झालं, तर ऑफिसवाले म्हटले हे काय बरोबर नाही. ते काय म्हणतील, ठीक आहे 1 महिना बघतील. मग ते रिकव्हरीवाले ऑफिसला येत होते, त्याच्यामुळे मी ऑफिसला थांबत नव्हतो, म्हणजे कामावर लक्ष लागत नव्हतं. परत एक 4थं टेन्शन ॲड झालं, मला तो जॉब सोडावा लागला. म्हणजे आता इन्कम झालं 0, लोन झालं आबाळ एवढं, आणि इन्कम 0 झाला. म्हणजे ह्या मार्केटच्या बाई म्हणजे शेती गेली, लोन होऊन बसलं, कर्जबाजारी झालो, जॉब गेला. ठीक आहे, जॉब असतं तर निदान लोन नंतर पेड करू आपण, निदान आपलं घर खर्च निघतो. ठीक आहे, आता घर खर्च पण निघाला, वेळ मार्ग नाही. जॉब गेला म्हणजे जवळपास 1-1.5 महिना मी जॉबला नव्हतो कुठंच. EMI तर आहेच पेंडिंग. बरोबर. त्याच्यानंतर मग आता वडिलांना सांगावं काय आता, म्हणजे कुणालाच सांगायला नाही. मग परत मी सेकंड सुसाईड अटेम्प्टसाठी प्रयत्न. मी म्हटलं आता काय संपलंच आहे सगळं, आता जॉब नाही आहे, आता लोन म्हणजे कर्जबाजारी झालोय, शेती विकली, गावाकडे जावं तर नाव खराब झालेलं आपलं ऑलरेडी. मग आता काहीच मार्ग नाही आहे. आता एकच मार्ग, सुसाईड करणे, निवांत झोपणे. बापरे. पण परत मेन म्हणजे आता जो मी तुमच्या समोर आहे, माझे वडील आणि माझा मुलगा आणि माझी मिसेस, त्यांच्यामुळं, ते तिघांमुळं. बरोबर. म्हणजे मी अक्षरशः ज्या वेळेस लॉस झालो ना, की मी खूप प्रेशरमध्ये यायचो. मी सुसाईड शिवाय काही दिसत नाही. मग मी वडिलांना फोन करायचो, सगळ्या गोष्टी मी त्यावेळेस वडिलांसोबत. म्हणून बाबा मी आता, तुम्ही प्रज्वल, म्हणजे मुलाचं नाव प्रज्वल आहे, प्रज्वलची काळजी घ्या, मी आता सुसाईड करून टाकतो. वडील मला समजावून सांगायचे, बोलण्यात माझा वेळ घालवायचे, माझा माइंड डायव्हर्ट करायचे, काहीतरी बोलून म्हणजे असं माइंड डायव्हर्ट करायचे. वडिलांनी खूप केलं माझ्यासाठी, खूप सहन केलं, माइंड डायव्हर्ट करायचे. मग मी तेवढा टाईम गेला की थोडं माइंड डायव्हर्ट झाल्यानंतर मग घरी यायचो, थोडं मुलात रमल्यानंतर थोडं हे व्हायचं. तर मग परत असं झालं, वडील म्हणले आता तू काहीच नको करू, आता तू फक्त घरी ये, जे लोन असेल ते असू दे. आणि मग वडील माझे साधे होते, त्यांना काही माहिती नव्हतं. मग वडील विचारायचे की स्टॉक मार्केटमध्ये खरंच लॉस होत असतो का, एवढा लॉस झालाय का? तर काही म्हणजे ज्यांना पण नॉलेज झिरोच, ते लोक सांगायचे नाही काका, स्टॉक मार्केटमध्ये तर पैसे जातच नाही हो, 1000-2000च्या वर स्टॉक मार्केटमध्ये पैसे जात नाही. त्याला आहे ना दुसरा नाद लागला असेल काहीतरी, म्हणजे लोक अजून त्यांच्या मन भरवायचे की नाही मार्केटमध्ये एवढं लॉस जातच नाही. आणि जे रिकव्हरीवाल्यांचे कॉल जायचे, त्यांची लोन अमाऊंट काय असायची, 30-40 हजार, 50,000च्या आतली. बरोबर आहे. पण लोकांना फोन केले म्हणजे लोकांना काय वाटायचं की नाही कर्ज जास्त झाले, म्हणून लोक आपल्याला फोन करायला लागले. म्हणजे काय म्हणतात ना, तुमचं म्हणजे लोन कमी आणि दांगडू जास्त झाला, म्हणजे बोंबाटा जो असतो ना, म्हणजे तेच कर्ज कमी आणि बोबाटा गावभर झाला. म्हणजे हे लोनवाले काही अमाऊंट सांगत नव्हते. ठीक आहे, लोकांना वाटायचे म्हणजे हातभर लाकूड आणि हितभर झिल्पी, हितभर लाकूड आणि हातभर झिल्पी म्हणायला काय हरकत नाही. परत म्हणा हे वाक्य, हितभर लाकूड म्हणजे लाकूड तुमचं एवढंच आहे, पण गावभर त्याची हातभर झिल्पी व्हायची. अच्छा, एवढी मोठी झिल्पी झाली, असं व्हायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही जर इथे
थोडा करंगळी एवढा साप बघितला हम्म, हम्म. तर तो गावापर्यंत तो लय मोठा जाऊ तो हातभर असा. साप होतो हा. की मी एवढा मोठा साप बघितला असं माझं झालं. हम्म, लोन छोटंच. हम्म, मग लोक सांगा, मग वडील म्हणले तू आता काहीच नको करू, हम्म. तू लय माझं नाव खराब केलं, हे झालं ते झालं. मी आता परेशान झालो. वडिलांनी अक्षरशः 6 महिने माझ्यासोबत बोलणं सोडून दिलं. म्हणजे वडील बोलायचे नाही, भाऊ तू काय करायचं ते कर. हम्म, आणि वडील त्या फोनला पण कंटाळे होते. हम्म. वडील फोन आले की डायरेक्ट सांगायचे तो भागवत आणि तुम्ही मला पुन्हा फोन नका करू. पण ते लोक अक्षरशः वडिलांना माझ्या शिव्या द्यायचे. बापरे. म्हणजे आता लोकांना वाटतं की बुवा हा पोरगा नालायक आहे. हम्म. ठीक आहे, ह्या वेदना आपल्याला पण होतात, बरोबर. बरोबर, पण आपण त्या ट्रॅपमध्ये फसलेलो आहे. हो. बरोबर आहे. लोकांना वाटतं की आता माझे वडील गेलेत, बरोबर आहे, ह्याच कारणामुळे गेलेत. अरे बापरे. अक्षरशः आता लोक बोलत असतील की वडील गेले पण हा अजून पण ताटमानेनं जगतोय. हम्म, कोण ताटमानेनं जगत? दुःख त्यांच्यापेक्षा मला 100 पटीनं जास्त आहे. कारण माझे वडील गेलेत आणि कुणाला वाटत नाही कोणाच्या वडिलांचं म्हणजे असं जावं हे. म्हणजे त्रास सगळ्यात जास्त मला होतो, बरोबर आहे, की माझ्यामुळं गेलेत ना. हम्म, हम्म. म्हणजे नेमकं कसं कसं झालं ते मला थोडं. वडिलांना काय ह्या गोष्टी सहन नाही झाल्या. बरोबर आहे. हे कॉल यायचे, गावातले लोक विचारायचे, बाहेरचे विचारायचे की बाबा भागवतचा इथनं फोन आला होता, कुठल्या तरी बँकेचं लोन घेतलं, नेमकं किती लोन आहे. आणि वडिलांना मी लोन अमाऊंट कधी खरी नाही सांगितली. कारण मी म्हटलं वडिलांची मला पण भीती वाटायची की बाबा मला कसं वाटायचं की बाबा मी माझं ॲडजस्ट करतो, इकडे मी दाखवतो. फक्त सगळ्यात बोंबाटा काय झाला, सगळ्यात हे रिकव्हरीवाल्यांनी गावात फोन केलेत ना, माझ्या नातेवाईकांना फोन केले, कॉन्टॅक्ट लिस्टला कॉल केले, यांनी पूर्ण बोंबाटा केला. लोन कोणावर नाही, आजकाल सगळ्यांवर लोन आहेत. बरोबर. आणि लोन अमाऊंट काय नाही, 11-12 लाख म्हणजे काहीच लोन अमाऊंट मोठी नाही. बरोबर आहे. बरोबर. EMI पेड केले तर. पण या कॉलवाल्यांनी गावात कॉल केले, रिकव्हरीवाल्यांनी. मग गावातील बाहेरच्या लोकांनी समजा की कुणी पण असो, गावातले लोक चांगलेच आहेत, एकदम चांगले, किंवा पण गावातल्या लोकांना जर कॉल केला तर ते विचारणार भागवतवर लोन आहे का जास्त. आम्हाला त्या मॅडमचा कॉल आला होता, त्या सरांचा कॉल आला होता किंवा भागवतने लोनचे पैसे नाही भरले, त्याच्यावर लोन किती आहे. वडील मला विचारायचे किती लोन आहे. मी म्हटलं बाबा तुम्ही नका ना काळजी करू, मी माझं बघतो. ते फोन आले की तुम्ही फक्त सांगा की ते भागवत आणि तुम्ही, किंवा त्यांचा फोन उचलू नका, मी असं वडिलांना सांगायचो. मग तो वडिलांचा जो शेवटचा निर्णय होता आत्महत्येचा, तर तो त्या दिवशीची गोष्ट नाही ते थोडं समोर अजून, म्हणजे ते अजून पुढे आहे. आता हा जो ट्रॅप चाललाय ना, हा जवळजवळ 2 वर्ष चालला. ओ माय गॉड. ओ अच्छा. म्हणजे बराच वेळ माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टला कॉल जायचे, मी या फेसमधून स्ट्रगल करायचं खूप. म्हणजे माझ्याकडं अक्षरशः गाडी होती, मी गाडी विकली. म्हणजे म्हणतात ना, आता कोणी जर बायकोला, माझ्या बायकोचे सोनं होतं, सगळे दागिने मी सेल केले. 62,000 थोडा सोनं होतं त्यावेळेस. बापरे. ठीक आहे, त्यावेळेस मी ते सोनं सेल केलं, गाडी सेल केली. हे झाल्याच्या नंतर मग शेती सेल केली होती. अच्छा. म्हणजे सगळं विकल्याच्या नंतर की वडील म्हटले आता तुझं जे गेलं ते जाऊ दे. वडिलांनी मला एवढा धीर दिला शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत वडिलांनी मला एवढा धीर दिला, जे गेलं ते सोडून दे, पण आता कसं राहायचं ते ठरव. पण तेच मला ठरवलं, त्या गेलं नाही, त्या टाईममध्ये फसलो. तर वडील बोलत गेले की बा तू जे झालं ते जाऊ दे. शेती विकली तरी वडिलांनी सहन केलं, कारण शेती म्हणजे वडिलांच्या काळजाचा तुकडा होता. तरी पण वडील म्हणले ठीक आहे जाऊ दे, खूप मेहनत, सुधारणं महत्वाचं आहे. हा बरोबर. ठीक आहे. या मार्केट पाहिजे मी सोनं विकलं बायकोचं, बायकोनी पण खूप सपोर्ट केला. नंतर एखादी बायको म्हणजे कोणी जर असतं की बाबा माझं सोनं विकलंय, हे विकलंय, ते विकलंय, पण ती पण म्हटली की बाबा, म्हणजे म्हणतात ना, आपण कठीण काळात असताना सर्वात महत्वाचं म्हणजे बाईचा दागिना असतो. बरोबर आहे. स्वतःच्या माझ्या बायकोनी काढून दिला की बाबा ठीक आहे, ही परिस्थिती हाताळणं महत्वाची आहे, तुम्ही आता सेल करा, नंतर घेऊ आपण. बरोबर. अजून तर घेतले नाहीत, पण नंतर घेऊ. हे म्हणजे तुमच्या वाईफचा पूर्ण सपोर्ट होता. पूर्ण सपोर्ट, माझ्या वाईफचा पूर्ण सपोर्ट आहे. माझ्या वडिलांनी, वाईफनी, आईने फुल सपोर्ट केला. माझ्या बहिणीने खूप सपोर्ट केला. बरोबर आहे.
माणसाला ह्या काळात आहे ना हम्म, हम्म. म्हणजे फायनान्शियल सपोर्टपेक्षा मेंटली सपोर्ट महत्त्वाचा असतो बरोबर आणि तो माझ्या नातेवाईकांनी गावातल्या लोकांनी दिला आहे. हम्म, हम्म. गावातल्या लोकांनी पण मला एवढे त्यांना कॉल यायचे शिवेगाळ करायचे पण कधीच मला स्वतःहून फोन करून हे नाही केलं की बाबा भागवत काय तू लावलंय आम्हाला फोन येतोय हम्म, हम्म. आम्हाला फोन आला नाही पाहिजे. हम्म. ते लोक समजावून सांगायचे त्यांना की बाबा त्या पोराकडे आहे हम्म, तो पोरगा पैसे भरेल. हम्म, हम्म. सगळ्यांनी सपोर्ट केलेत. बर ठीक आहे म्हणजे नातेवाईकांनी सर्वांनी. असं मग पुढे कसं कसं घडत गेलं? हे समोर गेल्याच्या नंतर मग शेती वगैरे विकली. हम्म, मग आता माझ्याकडे पूर्ण काहीच नाही राहिला. हम्म, हम्म. ठीक आहे. मग आता गावातले असे गावातून थोडं माहिती झालं की वडील याच्या आधी पण मी पुण्याला राहायचो वडील गावाकडे राहायचे. हम्म. वडिलांनी 1-2 वेळेस सुसाईडसाठी म्हणजे दोरी खिशात घेऊन गेले होते बर पण ते काही लोकांनी गप्पा मारता मला बघितल्यानंतर परत रिटर्न आलेत. हम्म, हम्म. म्हणजे ज्यावेळेस मी इकडनं फोन करायचो त्यावेळेस ते तिकडं ते त्यांचं पण थोडा हे व्हायचा की बा आता पोरगं संपलं आहे आपण पण म्हणजे मी फेल झालो म्हणजे संपलो असं त्यांना वाटायचं की बा आता पूर्ण ट्रॅपमध्ये हा फसलाच आहे आता संपलाच. शेती विकली नोकरी गेली हम्म, त्याच्यानंतर कर्ज झालं याच्यावरती भरपूर. हम्म. आता एवढं कर्ज फेडायचं कुठं. तुमच्यावर जर 10-12 लाख कर्ज झालं तर ही 10-12 लाख अमाऊंट खूप मोठी वाटते हो त्यामुळं खूप प्रेशर येतं. हम्म, तर त्यासाठी आपण एक हे बनवलं पाहिजे. मी आता म्हणजे याच्यातून सांगतो आता माझं वॉलेट नाही आहे सोबत म्हणजे मी तुम्हाला दाखवलं असतं. तुमचं लोन किती आउटस्टँडिंग किती तुमचं EMI किती हम्म. थोडे 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 पेड करून तुम्ही ते क्लोज करू शकता. थोडे थोडे जर विचार केला तर ते होतं. नक्कीच हो हां तर तसा विचार आम्ही नाही मी नाही केला किंवा म्हणजे दोघांनी पण नाही केला. बर बरं आम्हाला ते एकदम प्रेशर वाटायचं 10-12 लाख कर्ज म्हणजे हो खूप मोठं. म्हणजे तो आकडाच एवढा मोठा आकडा वाटतो मोठा ना की आपल्याला EMI लक्ष नाही राहत आपल्याला ती फायनल अमाऊंट वाटते की फायनल अमाऊंट मोठी वाटायची एवढे 15 आणि 20 लाख रुपये भरायचे म्हणजे कुठून भरणार? कधी भरायचं. आणि माणसाचं काय असतं एक स्वप्न असतं हम्म, की म्हणजे आधी जे पाहिलेलं स्वप्न आहे हम्म, ते पूर्ण तर झालेच नाही हम्म. पण उलट म्हणजे 10 स्टेप मागे आलो. बरोबर म्हणजे 10 वर्षांनी तर मी आरामात मागे गेलोच ना. बरोबर बरोबर आहे. म्हणजे आता मग मी ते विचार करतो टेन्शन यायचं की मग परत आपल्याला आहे त्या लेवलला यायला अजून 10 वर्ष लागणार. बरोबर 10 वर्ष मागे गेले म्हणजे 5 वर्ष तरी लागणारच लागणार. हो मग त्यामुळे मी एकदम स्ट्रेसमध्ये जायचो. हम्म, खूप टेन्शन यायचं की बा आपण एवढे मागे गेलो. वडील पण तेच विचार करायचे काय होता आणि काय झालास म्हणजे बघ तू असा होता त्यावेळेला तुझ्याकडे गाडी होती घर होतं म्हणजे सगळ्या गोष्टी होत्या. पैसा होता इज्जत होती. हम्म, आता तुझ्याकडे नाही इज्जत नाही पैसा नाही गाडी हम्म, नाही शेती राहिली शेती विकली तू. हम्म, म्हणजे त्यामुळे वडील पण खूप टेन्शनमध्ये राहायचे. हम्म, हम्म. आई सांगायची वडील जेवायचे नाही कधी तसे झोपायचे. तर असंच मग एक दिवस गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यानंतर वडील म्हणले आता की तू पुण्यात राहायचं की गावाकडे राहायचं. मी म्हटलं तिकडेच राहतो. हम्म, ठीक आहे. दर महिन्याला 25,000 माझ्या अकाउंटला आले पाहिजे. बाकीचं 30,000चं तुला तिकडं काय करायचं तू ते कर. तुला लोनचे भरायचे हम्म, का तुला खर्चायचे काय करायचं ते कर. हम्म. ठीक आहे. पण वडील शेवटपर्यंत अजून पण मला परत विचारते अजून काय असेल तरी मला क्लिअर सांग. हम्म, तुझ्यावर जर लोन असेल तर मला अजून पण क्लिअर सांग. हम्म, तू माझ्या अकाउंटला जमा करत जाय नंतर मी ते पेड करत जाईन कारण तुझ्याकडनं पेड होत नाही म्हणून. हम्म. ठीक आहे असेल तर क्लिअर सांग. माझ्यावर लोन होतं पण मी माझ्याकडनं लोन आहे हम्म, ठीक आहे हे त्यांना कधीच माहिती नाही झालं. त्यांना माहिती झालं ते रिकव्हरीवाले फोन करायचे हम्म, गावात लोकांना कॉल करायचे म्हणजे ते तेव्हा त्यांना माहिती व्हायचं हम्म, की बा याच्याकडे लोन आहे. कधी जर फोन नाही गेले तर त्यांना वाटायचं याच्यावर लोनच नाही हे सुधारला. हम्म. बरोबर. तर मग असंच झालं. मग मी त्यांच्या अकाउंटला काही दिवस सॅलरी पाठवत गेलो. म्हणजे एक दिवस गावाकडे गेलो असंच. मग गावाकडून मला परत रिटर्न यायचं होतं. तर वडील म्हटले नाही तू इथेच थांब. मी म्हटलं नाही मला जातो. तर वडिलांना काय झालं त्या दिवशी माहिती नाही पण वडील म्हटले आता वडिलांना सर्व लोन वगैरे माहिती असतीलच माझी किंवा कुठलं लोन होतं काय होतं सगळं मी सांगितलेलंच होतं. तर वडिलांचं म्हणजे मला कंटिन्यू कॉन्टॅक्ट करा म्हणजे डेली बेसवरती वडिलांचा माझा सकाळी 8:30ला त्यांचा मला कॉल यायचा म्हणजे यायचा. डेली दिवसातून 2 कॉल असायचे की काय चाललं आहे काय नाही जेवण वगैरे झालं आहे का. संध्याकाळी माझं 5:30ला ऑफिस सुटायचं. 6ला मिसेसला फोन असायचा आधी कारण त्यांना काळजी अशी होती की हा गाडीवर असेल फोन उचलल त्याच्यामुळे ते आधी मिसेसला फोन करायचे पोचला का घरी. ते जर म्हणले नाही तर मग परत अर्ध्या दिवसांनी फोन करायचे तिलाच फोन करायचे पोचले का.
मग मी जर मिसेसने जर सांगितलं पोचले, त्याच्यानंतर ते माझ्या नंबरवर कॉल करायचे. अच्छा, हां, म्हणजे एवढं ती माझी केअर करायची, काळजी घ्यायची. हो. एवढी काळजी करायची. आणि एक दिवस पण असा नाही, मी एक दिवस जर चुकून बुवा त्यांना कॉल करायला विसरलो किंवा त्यांची ज्यातलं रिचार्ज संपलं तरच त्यांचा कॉल नव्हता येत, बाकी कंटिन्यू कॉल यायचा. बरं. तर त्यांचा जर मला कधी कॉल आला नाही आणि मी जर त्यांना कॉल करायला विसरलो तर ते दुसऱ्या दिवशी लगेच मी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन रिचार्ज करून यायचे आणि नंतर कॉल करायचे. काल फोन नाही आला, मी झोपलो नाही रात्रभर, म्हणजे एवढी काळजी करायची. अच्छा. तर वडिलांची माझी बॉन्डिंग एकदम चांगली होती, त्याच्यामुळे त्यांनी मला खूप समजून घेतलं. ठीक आहे, फक्त मला या फायनान्शियल म्हणजे जे म्हणतात ना, बाहेर पडता येत नव्हतं. फायनान्शियल स्ट्रेसमधून बाहेर पडता नाही आलं. म्हणजे मी ह्या फायनान्शियल गोष्टी मनमोकळेपणाने वडिलांसोबत सांगू शकलो नाही. क्लिअर कट सांगायचं म्हणजे ह्या माध्यमातून म्हणजे जर कोणी फायनान्शियल स्ट्रेसमध्ये फसला असेल किंवा लोनच्या याच्या सांगितलं असेल तर मला त्यांना एकच सांगणं आहे की बा तुम्ही वन टाईमच तुमच्याकडे जे जे तुमच्या घरचे विचारत असतील की बा किती लोन आहे वगैरे काय, तुम्ही वन टाईम सर्व सांगून टाका. बरोबर. काहीच मागं पुढे ठेवू नका की मग ते वन टाईम एक निर्णय असेल तुमचा, तुम्ही फॅमिली बसून की काय करायचं याच्यातून तुम्हाला, तुम्ही जर कुठल्या संकटात येत तर तुम्ही कोणासोबत जर शेअर केलं त्यातून मार्ग तरी निघाल. बरोबर आहे. पण म्हणजे दुसरा म्हणजे सुसाईड सारखे विचार तुमच्या मनात येणार नाही. बरोबर आहे. बरोबर. जसं आता तुम्ही ते हे करताय तर याच्यातून काय बोलल्यानं मन मोकळं होतं आणि तुमचे विचार जे म्हणजे तुमचा जो स्ट्रेस आहे तो थोडा कमी होतो. बरोबर आहे. बरोबर आहे. तर कोणी जर असं फायनान्शियल स्ट्रेसमध्ये फसला असेल तर त्याने क्लिअर म्हणजे असं मन मोकळेपणानं कोणासोबत बोलावं. त्यातून मार्ग काय, मार्ग भरपूर आहे, मार्ग भरपूर असतात, पण जो व्यक्ती त्या संकटात फसतो, अडकतो, त्याला ते मार्ग दिसत नाहीत. बरोबर. म्हणजे फायनान्शियल स्ट्रेसमधून बाहेर निघायचे खूप मार्ग होते, पण मी फसलो होतो त्यात, तो मला सुचत नव्हता. बाकीच्यांना तर बाकीच्यांची दिमाग तर मोकळी चालत होती. बरोबर. कारण जो ट्रॅप मध्ये फसतो त्याला सोल्युशन दिसत नाही. त्याला एकच सोल्युशन दिसतं, आता 10 लाख आले, मला एकच सोल्युशन दिसायचं, मार्केट 10 लाख आले, 10 लाखाचे अजून 10 लाख 20 लाख कधी होतात आणि मी कधी पेड करतो. कारण तेवढाच एक ऑप्शन होता की एवढ्या अमाऊंटला तेवढे अमाऊंट काढून देऊ शकतो इन्स्टंट. बस माझ्या डोक्यात एकच होतं. पण मी जर वडिलांसोबत मन मोकळेपणानं माझं क्लिअर कट सांगितलं असतं की माझ्यावर एवढं एवढं लोन आहे, आता कसं कसं करायचं, किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत सांगितलं असतं तर त्यातून मला एखादा त्यांनी वेगळा मार्ग तरी सांगितला असता की मग तू इकडनं इन्कम हळूहळू जा किंवा आम्ही तुला सपोर्ट XYZ. पण मी शेवटपर्यंत हे लोनचं लपत आलो की बाबा माझ्यावर कर्ज नाहीचे आणि ह्या गोष्टी लपत गेलो. मग वडील मिसेस आता हे घरच्यांना आता की बाबा हा या मार्गाला लागू नये. त्यांचं म्हणणं क्लिअर होतं की बाबा फक्त हा सुधारला पाहिजे, त्यांना काय करायचं नव्हतं. खरं. बरोबर. कुठल्या पण वडिलांची इच्छा एकच असते की बाबा आपला मुलगा सुधारला पाहिजे. बरोबर. त्यांची पण तीच भावना होती. मग ते मला तेच करायचे की आता तुझा पगार झाला, 50-60 हजार पगार झाला, तर तू एवढे अमाऊंट मला पाठव, मी तुझी सेव्हिंग करतो. त्यांनी मला दर महिन्याला मी पगाराचे पैसे पाठवल्यानंतर मला वडील विचारायचे. पूर्ण 2-2.5 वर्ष यामध्येच गेले. जवळपास 3 वर्ष यामध्ये गेल्यानंतर वडील खूप फ्रस्ट्रेशन मध्ये गेले की आपण याला दरवेळेस मदत करून 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 हा सुधारायचं नाव घेत नाहीये. बरोबर. लोन जसे तसंच होतं, लोन कमी जास्त नाही झालं, पण ते फोन जायचे त्यांना परत केलं काय नाही, म्हणजे मी लोन भरलेलंच नव्हतं. त्यावेळेस किती अमाऊंट झाली होती टोटल? अप्रॉक्सिमेटली 17-18 लाख रुपये झाले होते. 18 लाख रुपये झाले. 18 लाखापर्यंत होतं. बरं. पण ते फोन जायचे त्यावेळेस वडिलांना वाटायचं आणि परत नवीन कांड केलं. म्हणजे 6 महिन्यानंतर जर कॉल केला तर हे लोन जुनेच होते, ठीक आहे, पण नातेवाईकांना आणि वडिलांना काय वाटायचं की बाबा यांनी नवीन लोन घेतला. अच्छा, त्यामुळे वडील परत फ्रस्ट्रेशन गेले, हा परत लोन काढतो, परत भरतो, परत लोन काढतो, असं वाटायचं. बरं. आणि मग मी नंतर पेमेंट, मी लोन सांगितलं नव्हतं वडिलांना की माझ्यावर लोन आहे. बरोबर आहे. मग मी हे पेमेंट वडिलांना पाठवायला लागलो. बरोबर. मग हे पूर्ण आउटस्टँडिंग तर होतच, हे मी भरायचं नावच नाही घेतलेलं, कारण पूर्ण पेमेंट तिकडे चाललं. आणि मग राहिलेली अमाऊंट जी होती ती आमचं घर खर्चायला वगैरे लागायची. मग गावाकडे गेल्यानंतर वडिलांना म्हटलं आता हे फोन चालेल. मग वडिलांनी विचारलं मला, हे लोन भरून टाकायचं का, कुठलं लोन आहे तर,
ठीक आहे भरून टाकू आपण, म्हणजे कसं हे फोन वगैरे बंद. मग तू एकदा सांग ना किती आहे तर. मग वडिलांनी परत रागात विचारलं मला, तू आता एकदाच सांग, 3 वेळेस तुझं लोन भरलं आपण, आता एकदाच सांगून दे किती आहे, ते आपण वन टाइम क्लिअर करून टाकू. तरी पण शेवटची चुकीला मी पूर्ण लोन सांगितलं नाही. म्हणजे मी म्हटलं थोडे पारायचे भरून टाकतो. मग वडिलांनी जी सेव्हिंग जमा झाली होती ती ही एकदा घे आणि भरून टाक. ठीक आहे. मग मी छोटे मोठे क्रेडिट कार्ड होते ते क्लोज केले. पण जे कॉल जात होते ते नंतर मला कळालं, हे ॲप्लिकेशन जे असतात, आधी तुम्ही लोन घेतलं होतं, ठीक आहे, ते भरलेलं आहे, तुमचं क्लोज झालेलं आहे, तरी ते लोक तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टला कॉल करणार परत पैसे भरा म्हणून. 2 वर्ष जाऊ द्या, 5 वर्ष जाऊ द्या, ते कंटिन्यू कॉल करत जाणार. त्याच्यामुळं ते लोन सोडून द्या. पण वडिलांना काय वाटायचं नाही. आता वडिलांवर म्हणजे वडिलांचा माझ्यावरचा विश्वास पूर्णपणे कमी झाला होता की बा हा आपल्याला खरी काहीच सांगत नाही, हा पूर्ण खोटं बोलतो. मग वडील त्या फ्रस्ट्रेशनमध्येच राहायचे कंटिन्यू. मग मी पेमेंट वडिलांच्या अकाउंटला काही दिवस टाकलं. त्याच्यानंतर एक दिवस गावाकडे गेलो होतो. वडील म्हटले तू गावाकडेच थांब. आणि विषय म्हणजे काय, म्हणजे जे लोक बोलायचे, शेती विकली, वडिलांच्या काळजाला लागली होती. आणि मी गावाकडे गेलो होतो एक दिवस. त्याच्यानंतर परत रिटर्न यायचे. वडील म्हणले तू इथेच थांब. मी म्हटलं नाही, मी तिकडेच थांबतो, मी पुन्हा गावाकडे पण येणार नाही. म्हणजे मला असं झालं होतं की बाबा वडील माझ्यासाठीच करत होते, बरोबर आहे, पण मला असं वाटायचं वडील म्हणजे म्हणतात ना, कोणी जर कोणाची केअर करत असेल त्याला वाटतं हा त्रास देतोय माणूस, असं झालं होतं. की मला वाटतं वडील एकदम बांधून ठेवायला लागले मला की बाबा पण अकाउंट म्हणजे सॅलरी झाली की यांच्या अकाउंटला पैसे पाठवा. आणि त्याने एकदम शिस्तीत राहायला सांगतात. आणि मला टेन्शन हे होतं की मला हळूहळू लोन क्लोज करायचं, जे वडिलांना माहिती नाही. पेमेंट तर वडिलांच्या अकाउंटला पाठवतो, हे लोन मला क्लिअर करायचं, मग करू कुठं, मला हे टेन्शन येत होतं. त्याच्यामुळे मी वडिलांना म्हणलं नाही, मी आता पुन्हा घरीच येणार नाही. वडिलांनी त्या गोष्टीचं खूप टेन्शन, थोडे आमचे वादावादी झाली. आणि मग वडील म्हणजे काय तुला करायचं कर, पुन्हा मी आयुष्यात तुला बोलणार नाही, तुला फोन करणार नाही, काहीच नाही. मग मी म्हटलं मी चाललो. मग मी गाडी घेऊन त्याच दिवशी ताईच्या इथं गेलो. गाडी घेऊन ताईच्या इथं गेल्यानंतर मला चुलत भावाचा कॉल आला की वडिलांनी सुसाईड केला. अरे बापरे. म्हणजे वडिलांचं एकच होतं की यानं एक तर गावाकडे थांबावं माझ्याजवळ, नाहीतर मग यानं याची परिस्थिती सुधारली पाहिजे. ते खचून गेले होते याच गोष्टीसाठी की भागवत कधी सुधारल, म्हणजे याची परिस्थिती कधी सुधारल, हा कधी. ते मला उदाहरण द्यायचे की बाकीचे लोक पोरं सुधारले, तू पण सुधार. तर अक्षरशः म्हणजे चुलत भावाचा फोन आला की वडिलांनी असा, म्हणजे त्यांनी मला डायरेक्ट नाही सांगितलं, म्हणे तू कुठे. मी म्हटलं मी ताईच्या घरी आहे. ताबडतोब घरी ये म्हटलं, अर्जंट काम आहे. मला वाटलं काहीतरी असेल, मला वाटलं कुठे भांडणं वगैरे झाले असतील. मी ताबडतोब गेलो. नंतर माहिती झालं वडिलांनी शेतात सुसाईड केलं होतं. तर सुसाईड म्हणजे त्यांनी काय फाशी घेतली होती. फाशी घेतली. मग मी गावाला म्हणजे, आणि त्या दिवशी आमच्या गावात दुसऱ्या दिवशी दत्त जयंतीचा कार्यक्रम होता. तर त्याच्या 1 तास आधीच, आणि म्हणजे वडिलांची माझी जी बोलाबाली म्हणजे थोडंफार हे झालं, तर ही एकदम किरकोळ. म्हणजे वडील मला कंटिन्यू फोन लावला ना तर एकदम रागात शिवी द्यायची कधी पण, म्हणजे कंटिन्यू मला असं बोलायचे, शिवी देऊन बोलायचे, पण ते माझ्या प्रेमापोटी की बा हा सुधारला पाहिजे. पण त्यावेळेस काहीच नाही झालं. पण वडिलांची एकच इच्छा होती शेवटची की याने गावाकडे येऊन राहावं, किंवा मग याची परिस्थिती सुधारली पाहिजे. कोणीच कुणाचं नाही, त्यांचं शेवटपर्यंत एकच म्हणणं होतं, कोण कुणाचं नाही, ना भाऊ तुझा आहे ना कोणी कुणाचं आहे. तर मग मी गावाकडे आलो. 3-4 किलोमीटर ताईचं गाव होतं, तिथून गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर मग एकदम सर्वात जास्त टेन्शन मला, म्हणजे सगळ्यांना खूप दुःख झालं, पण सगळ्यात जास्त मला की बाबा ही मी जर परिस्थिती आधीच हाताळू शकलो असतो, की एखाद्या परिस्थितीचा अंत आपण इथपर्यंत पण नाही बघायचा की बाबा एखादं व्यक्ती जीव जाईल, की त्या परिस्थितीवर म्हणजे आपल्या परिस्थितीला आपण ब्रेक पण लावला पाहिजे. की बाबा आपण जे करतोय, मी मार्केटला त्यावेळेस जर ब्रेक लावला असता उदाहरण, तर ही हानी टाळली असती. आणि मला कुणाची या माध्यमातून कोणाचे वडील असतील किंवा हे असेल, असं जर फायनान्शियल स्ट्रेसमध्ये असेल, तर 2 मिनिट माणूस काय, ही जी गोष्ट आहे म्हणजे सुसाईड करणं, रागाच्या भरातच माणूस करतो, बरोबर आहे. तुम्हाला राग आहे, 5 मिनिटाचा राग आहे, त्या निर्णयात जर त्यावेळेस जर तुम्ही
हे केलं तर होतं, बरोबर आहे. त्यामुळं राग जर कुणाला आला असेल त्याला मग तुम्ही तुमचा माइंड कुठेतरी डायव्हर्ट करा किंवा कोणासोबत जाऊन बसा, बोला, पण हा चुकीचा निर्णय घेऊ नका. कारण काय होतं, ह्या चुकीच्या निर्णयानं आता मी सक्सेस जरी झालो तर तो सक्सेस नाही आहे, बरोबर आहे. शेवटी मी आता पैसा भरून काढेल, सगळं मी सक्सेस होईल, पण गमावलेली व्यक्ती आणि वडील, आता वडील गेल्याच्या नंतर कोणच कोणाचा नाही, बरोबर. मला जो रोज सकाळी कॉल यायचा वडिलांचा की जेवला का, म्हणजे रोज सकाळी दिवसातून कॉल यायचे, ते माझे बंद झाले, ते आता कॉल बंद झाले, बरोबर आहे. आणि काळजी करणारा आता कोण राहिलं नाही, बरोबर आहे. तर तेच जर मी आधी ब्रेक केला असता किंवा आधी लावला असता किंवा वडिलांना समजून घेतलं असतं किंवा वडिलांचं म्हणणं काय, ठीक आहे, तर ह्या गोष्टी टळल्या असत्या, मला तरी असं वाटतंय. हा पूर्णपणे दोष मी माझ्यावर घेतो आणि माझाच आहे, बरोबर आहे. की आधीच वडील माझ्या काळजीपोटी किती हे करत होते, हे जर मला एकच फक्त कळालं की वडिलांची शेती विकली, वडिलांची शेती घेऊन टाकली, पण घेऊन द्यायची, पण त्यांची काळजी नाही ओळखली मी, किंवा ते एवढे आतुरतेने बोलतायत की मी विकलेली शेती परत घेऊन दे म्हणून नाही, तू शेती आणखी एक एकर जाऊ दे, त्यांचं म्हणणं होतं. शेतीचा प्रॉब्लेम नाही आहे, पण तू मार्गातनं बाहेर पड, तू तुझ्या या मार्गातनं बाहेर पड आणि तू तुझा फायनान्शियली स्टेबल हो, एवढंच म्हणणं होतं. असं तर ते झाल्यानंतर मग मी गावाकडे गेलो. आता सर्व लोकांना माहिती, म्हणजे सर्वांनाच माहिती होतं ऑलरेडी की मी फायनान्शियल स्ट्रेसमध्ये होतो, मी मार्केट केलं, लॉस घातला, त्यांनी शेती विकली, त्याच्यामुळे ते टेन्शनमध्ये होते, त्याच्यामुळे त्यांनी हा टोकाचं पाऊल उचलला. आणि याच्या आधी पण उचलणार होते, पण ते म्हणजे माझ्यासारखं, मी जसं सुसाईड अटेम्प्ट केले तसे त्यांनी पण आधी केले होते. खरं. आणि माणूस एवढं टोकाचं पाऊल एवढ्या सहजासहजी नाही उचलत. सहजासहजी तुमच्याकडे जर असं वाटतं की आता पूर्ण मार्ग बंद झाले, पूर्ण मार्ग बंद झाले, मार्ग असतो, पण माणसाला असं वाटलं की त्यावेळेस ती बुद्धी नाही चालत किंवा तेवढं नाही, आपण एवढं ट्रॅप मध्ये असतो, फ्रस्ट्रेशन मध्ये असतो की आपल्याला पर्याय नाही दिसत. माणूस ज्या चक्रव्यूहात फसतो, बरोबर आहे, त्या ट्रॅपमध्ये फसल्याच्या नंतर माणसाच्या दिमागात फक्त एकच असतं की एक तर सक्सेस झालो पाहिजे किंवा मग संपलं पाहिजे. तर मग आता मला सांगा, तुम्ही एवढा तुमचं 70 लाखाचा शेअर मार्केटमध्ये लॉस, 18 लाखाचं तुमच्यावरती लोन आहे, वडिलांची आत्महत्या, मग आता तुम्ही कसे काय स्टेबल झाला एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा? ॲक्च्युली आता म्हणजे वडील एक्सपायर झाले, त्याच्या आधी जे वडिलांनी मी जे सॅलरीतून देत होतो ते लोन दिले होते, ती मी एक लोन क्लोज केलं होतं. आणि हळूहळू आता बँकिंगचं, आता हे बघा, आपण ट्रॅपमध्ये फसल्याच्या नंतर आपल्याला कुठलाच मार्ग समजून नव्हता, पण मी आता शांत डोक्याने विचार केल्याच्या नंतर मग मार्ग आपल्याला माहिती होतात, मग मी काही लोन सेटलमेंट केलेत. बरं. आणि मार्केटमध्ये पैसा नाही असं नाही आहे, ठीक आहे, त्याचं पूर्णपणे मी नॉलेज घेतलं, अभ्यास केला आणि ते इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. बरं. म्हणजे स्टॉक्समध्ये. आता मी भरपूर कंपन्यांचे स्टॉक घेऊन ठेवले, ते फुल प्रॉफिटेबल आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारे, पण मी त्याच्याकडनं अपेक्षा करत नाही. मला बँकिंगमध्ये जर 7% रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो तर मी त्याचं 7%च्या जवळपासच एक्सपेक्ट करतो, पण मला त्याच्या 10, 15, 20 पटीनं रिटर्न चांगले आहेत आता, पण ते स्टॉकमध्ये. ओके. हां, तर ओव्हरऑल जर बघायला गेलं तर मी आता म्हणजे फायनान्शियली प्रॉफिटेबल आहे. बरोबर. फक्त तो लॉस मी जो भरून काढू शकत नाही, तो वडिलांचा लॉस मी नाही भरून काढू शकत, आणि तो लॉस झाला आहे ह्याच गोष्टीमुळं किंवा मी पूर्ण मनातल्या गोष्टी त्यांना सांगू शकलो नाही. दादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही ह्या लोनमधून तर तुमचा तर खूप मोठा लॉस झालेलाच आहे, बरोबर, पण ह्या बरेच अशी मंडळी असतील की त्यांना अजूनही त्या लोनच्या ट्रॅपमध्ये अडकले असतील, त्यांच्यासाठी 2 शब्दात तुम्ही काय सांगाल? कोणी जर म्हणजे ह्या लोनच्या, मी ज्या ट्रॅपमध्ये फसलो होतो त्यामुळे यातून बाहेर कसं निघायचं मी एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो. की लोनच्या ट्रॅपमध्ये जर तुम्ही फसलेले असाल तर तुम्ही सर्वात पहिले की लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून द्या. सर्वात महत्त्वाचं, प्रत्येकावरती लोन आहे आणि तुमचं घर तुम्हाला चालवायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार तुम्ही सोडून द्या की माझ्यावर कर्ज आहे, लोक काय म्हणतील, तो विचार पहिले डोक्यातून काढून द्या. 2 नंबर,
रिकव्हरीवाले वगैरे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टला कॉल करत असतील तर तुम्हाला तीच भीती, शेवटी लोक काय म्हणतील की लोक म्हणतील की मला याचा फोन आला. तर तुम्ही एकदम हातवरती करा, म्हणजे तुम्हाला इज्जत नाही म्हणून तुम्ही चाला. बरोबर. म्हणजे कसं असतं की तुम्ही जर लई इज्जतीला घाबरलेत की बाबा मला लोक काय म्हणतील, माझी इज्जत गेली, लोन घेऊन तुम्ही फायनान्शियल म्हणजे तुम्ही फायनान्शियलमध्ये अडकलात. एक्झाम्पल, तुम्ही लोन नाही फेडू शकले तर तुम्ही काय दोषी नाहीत, बरोबर, किंवा तुम्ही काय गुन्हा नाही केला. तुम्ही लोन नाही फेडल्यानंतर लोक काय तुमच्यावर एकदम म्हणजे तुमच्यावर काही हे नाही करणार. बरोबर आहे. ठीक आहे. तर तुम्ही लोकांचा विचार करणं सोडून द्या. त्याच्यानंतर बँकेला रितसर कळवा की मी फायनान्शियल स्ट्रेसमध्ये, मला ऑफर द्या, सेटलमेंटची ऑफर द्या, मी सेटलमेंट करायला तयार आहे. तुम्ही पूर्ण भरणार असेल त्यांना सांगा माझं लोन रिस्ट्रक्चर करून द्या. लिगली तुम्हाला रिस्ट्रक्चर पण करून देतील. पण पूर्ण लोनचं, तुमच्याकडे 20 लाखाचं लोन असेल तर तुम्ही 20 लाखाचा आकडा बघूच नका. बरोबर. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही 20 लाखाचा आकडा जर बघितला तर तुम्हाला टेन्शन येणार आणि त्या टेन्शनमधून चुकीचे निर्णय घेऊ शकतो माणूस. त्यामुळे तुम्ही काय करा, माझ्यासोबत कोऑर्डिनेट करा, मला सांगा माझी ही परिस्थिती नाही आणि मी भरू शकत नाही, मला रिस्ट्रक्चर करून द्या किंवा सेटलमेंट करून द्या किंवा माझं EMI करून द्या. तुमचं जर इन्कम असेल तर EMI कमी करून घ्या, तुमच्याकडे भरणं होतच नसेल तुम्ही सेटलमेंट घ्या. बरोबर आहे. लिगली तुम्ही सेटलमेंट घेऊ शकता, म्हणजे तुमचा स्ट्रेस पण कमी होईल आणि तुम्ही फायनान्शियल तुमचे एकदा लोन क्लिअर झाल्याच्यानंतर मग तुम्ही व्यवस्थित मला ग्रोथ करू शकता. अर्थातच. नाही, आणि होता वस्तूवर तरी म्हणजे जे फ्रॉड ॲप्लिकेशन आहेत, म्हणजे ज्या ॲप्लिकेशनवरून तुम्हाला इन्स्टंट लोन मिळतं ते तुम्ही घेऊच नका. होता वस्तूवर तरी टाळा. बरं. तुमच्यावर 20 लाखाचं कर्ज आहे, हे लोक जेवढे तुम्हाला हरासमेंट करत नाही, तुम्ही 2,000चं जर त्या ॲप्लिकेशनवरून लोन घेतलं ना ते तुम्हाला हरासमेंट करतील, ब्लॅकमेल करतील. तुमच्या अक्षरशः तुम्ही लोन घेतल्याच्यानंतर तुमचे फोटो एडिट करून लोकांना पाठवतील, तरी तुम्ही घाबरू नका आणि चुकीचा निर्णय घेऊ नका. कारण काय, तुमचं जर एकदम तुमच्या एखाद्या घाणेरड्या इमेजला तुमचा फोटो लावला आणि तो लोकांना पाठवला, साहजिकच आहे कोणाला पण वाईट वाटेल, कोणाला वाटेल आपण आता संपलो, म्हणजे तुमच्या इज्जतीचा पार चिंदाड्या करून टाकतील. तरी तुम्ही घाबरू नका, कारण सगळ्यांनाच माहिती ते फ्रॉड आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं नाही, हा अवेअरनेस पसरवलाच पाहिजे. हो. मित्रांनो, बघितलं, दादांनी शेअर मार्केट तर केलंच, लॉसमध्ये गेले, बरंच कर्ज झालं, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा त्यांना लॉस झाला, त्यांचे वडील गेले. कुठल्याही पैशापेक्षा एखादी व्यक्ती गेली ना तर तो लॉस आहे ना तो कुठल्याही पैशाने भरून काढता येत नाही. पण दादांनी त्यांची चूक मान्य केली. मला असं वाटतं या गोष्टीतून शिकण्यासारखं काय आहे, आज फक्त हा दादा एकटा नाही आहे, प्रत्येकाच्या घरात कर्ज आहे, प्रत्येक जण कर्जात बुडलेलं आहे. तर मार्ग हाच एक आहे की पेशन्सली गोष्टी हँडल करा. जर तुमच्याजवळ कोणी मन मोकळं करण्यासाठी व्यक्ती नसेल तर तुम्ही कमीत कमी घरच्यांसोबत तरी खोटं बोलू नका, कारण याच्यामुळं फक्त पैशांचाच लॉस नाही, तुम्ही माणसाचाही लॉस करू शकता. भागवत दादांची स्टोरी तर तुम्ही आतापर्यंत ऐकलीच, पण इथून पुढचं जे काही गणित आहे, किंवा जर तुम्हाला लॉस झाला असेल काय करू शकता, कारण कसं आहे, एक प्रॉफिटेबल माणसापेक्षा एक लॉस झालेला व्यक्ती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की कुठली गोष्ट करू शकता हे तुम्हाला जग सांगेल, पण कुठली गोष्ट नाही करायची हा फक्त तुम्हाला एक फेल झालेला माणूसच सांगू शकतो. आणि आता ते खूप चांगले प्रॉफिटेबल आहेत. मी त्यांचा पोर्टफोलिओ बघितलेला आहे, जो 60 ते 70 लाख ते प्रॉफिटमध्ये आहेत. तर मला हेच सांगायचं आहे की आपल्या लोकांवरती विश्वास ठेवा, आपल्या घरच्यांवरती विश्वास ठेवा, आणि कोणीही कर्जाच्या जाळ्यात अडकला असेल तर प्लीज कुठल्याही थर्ड पार्टी ॲप्स किंवा लोन्स अजिबात घेऊ नका तुर्तास, नाहीतर तुम्ही अडकले जाल आणि ह्याचा लॉस खूप मोठा होईल. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. भागवत दादा तुम्ही आज आलेत, खरंच तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.